श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय वयं नमः। अरे पडू नको रे बाबा, चौरंग तुम्ही ना त्याच्याकडे लक्ष कमी आणि कसेकडे लक्ष जास्त राहू द्या. तिला कसा सुरू झाला ना आनंद होतो तिला. श्रोते हो, आपण श्रवण करतात परम पावन परम फलदायी दिव्य श्री गरुड महापुराण कथा. आज कथेचा दिवस क्रमांक आहे 3 आणि अध्याय क्रमांक आहे 7, 8 आणि 9. आज 9व्या अध्यायाचा कथा भाग संपला की आपण आपली कथा आजची थांबवणार आहोत. तत्पूर्वक काल आपण कोणते कोणते अध्याय बघितले बरं? तर 4था अध्याय बघितला, 5वा बघितला आणि 6वा अध्याय आपण बघितला. मग 4थ्या अध्यायामध्ये आपण काय बघितलं बरं? मी देतो तुला, मी देतो. आता सांग, देऊ का? पण असं लावून नाही घेणार ना. नाही, हे घे, मस्त मस्त रंग. इकडे माझ्याकडे आता रडणार. हा श्रोते हो, काल आपण 4था अध्याय, 5वा अध्याय आणि 6वा अध्याय असे 3 अध्याय श्रवण केले. त्याच्यामध्ये 4थ्या अध्यायामध्ये आपण काय बघितलं होतं बरं? हा, 4थ्या अध्यायामध्ये आपण बघितलं. अगोदर 3ऱ्या अध्यायात काय बघितलं ते आपण बघू. बघा, हा प्रत्येक अध्याय मागच्या अध्यायावरती अवलंबून असतो. हो, मग 3ऱ्या अध्यायामध्ये आपण बघितलं 21 प्रकारचे नरक, जे मुख्य नरक आहेत. 21 तामेश्वर, तामेश्वर, लोहसंख असे 21 प्रकारचे नरक बघितले. म्हणून पुढचा प्रश्न गुरुजींनी विचारला की प्रभू असे कोणते कोणते कर्म असतात की ज्याच्यामुळे मनुष्याला त्या नरकांमध्ये जावं लागतं? मग त्यावेळेस काय काय कर्म सांगितले होते? बलाचा दुरुपयोग, धनाचा दुरुपयोग आणि बुद्धीचा दुरुपयोग करणारे निश्चित नरकाचे भागी बनतात. हो, अजून काय सांगितलं होतं? 5 प्रकारचे महापाप सांगितले होते. सुरुवात तिथूनच झाली होती. आज कलियुगी माणूस त्या 5 महापापांना पापाच्या हिशोबात ठेवत नाही. आज मदिरा अशी गोष्ट झालेली की भारताची जेवढी लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये 70 ते 75% लोक सगळेच बरं का. आता गुरुजी बिरजीचा काही विषय नाही त्याच्या बाबतीमध्ये. सगळेच जवळजवळ 70-75% कन्झ्युम करतात. हो, आज तिला काय म्हणता माहिती का? खंबा. खंबा म्हणजे काय? नाही, ऐका, लक्ष द्या इकडे माझ्याकडे. खंबा म्हणजे काय? खंबा म्हणजे स्तंभ. स्तंभ जो असतो त्याला काय म्हणतात? खंबा. पूर्वी लाकडाचे घर होते त्याला खंबा राहायचा, त्याच्यावर घर पूर्ण आधांतरित राहायचं. बरोबर, तसा भारताचा आधार स्तंभ म्हणजे हा. अरे, मदिरेवरती जर टीका टिप्पणी केली आणि ती गोष्ट व्हायरल झाली तर देशद्रोहाचा गुन्हा असतो त्याच्यावरती, माहिती का? म्हणून त्या विषयावरती जास्त चर्चा नाही. पण ते काय आहे? महापाप. बरं, मदिरात का महापाप? बाकीचे पण अनेक प्रकारचे व्यसन आहेत, पण हे बाकीचे व्यसन जे आहेत ना ते लेटेस्ट आहे, ते आजच्या काही वर्षांना अगोदरचे. पण मदिरा जी आहे ती अनाधी काळापासून. अनाधी म्हणजे किती जुनी बरं? ती सत्ययुगापासून आहे किंवा आजपासून नाहीये. हे बाकीचे कलियुगातले अतिशय प्राचीन काळापासून आहे. आणि कोण माहिती का तुम्हाला? ही दारुकासुराची पत्नी आहे. ज्यावेळेस तिने मध्ये प्रवेश केला तेव्हा दारुकासुराला खूप दुःख झालं. त्याने विचार केला की तू माझी पत्नी असून तू त्या दारूमध्ये जर प्रवेश करते तर अनेक लोक तुला ओटांना लावतील. तेव्हा तिने सांगितलं की मी तुमची पत्नी, मी तुमच्याशी एकनिष्ठ आहे, मी तुमची पतिव्रता आहे, मी तुमच्याशी एकनिष्ठ राहील. पण जो माझा स्वीकार करेल, म्हणजे जो माझ्याशी परस्त्री गमन करेल, म्हणजे जो माझा स्वीकार करेल, त्याचं मात्र मी खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करेल. बघा तुम्ही, जर तिला संयमित ठेवलं आणि मर्यादित ठेवलं तर ते सेफ. पण ती मर्यादेच्या बाहेर गेली तर ती किती नुकसान करते? ती काही पण नुकसान करू शकते, किती पण नुकसान करू शकते. त्याला काही मर्यादा. म्हणून ते महापाप सांगितलेलं आहे. बाकीचे अनेक प्रकारचे महापाप आपण बघितले. अजून काय काय महत्त्वपूर्ण गोष्टी त्या अध्यायात सांगितल्या होत्या? अत्यंत कोपा कटुताश्चवानी
दरिद्रताश्च स्वजनेषु वैरं नीच प्रसंग कुलहीन सेवा रे चिन्हानि देहे नरकस्थितानां चिन्हानि देहे नरकस्थितानां. गरुडा, अत्यंत कोप करणारे, कटु वाणीचा उपयोग करणारे, पैसे असून सुद्धा दरिद्री जीवन जगणारे, स्वजनांची वैरत्वाची भावना ठेवणारे, नीच प्रसंग, चांगल्या लोकांचा द्वेष करणारे, वाईट लोकांवरती प्रेम करणारे आणि घरात परिवारात वयस्कर लोकांची, आजारी लोकांची जे सेवा करत नाही असे लोक सुद्धा नरकाचे भागी बनतात. अजून कोण कोण नरकाचं भागी बनतं? हो, सांगितलंय श्रीमन नारायण गरुडजींना गरुडा, 3 लोक अजून नरकाचे भागी बनतात. तांब्याचा व्यापार करणारा व्यापारी, केस विकणाऱ्या स्त्रिया आणि विषाचा व्यापार करणारा व्यापारी हे सुद्धा नरकाचे भागी बनतात. म्हणून केसांचा क्रय विक्रय करायचा नाही, ते महापाप आहे. मला सांगा, नाही, केसांवरती भांडे घेणं वगैरे सगळ्या गोष्टी खऱ्या आहे, पण ही गोष्ट कधीपासून सुरू झाली? ऍटलिस्ट जास्तीत जास्त 15 वर्ष या गोष्टीला झाली असतील. 15 वर्षाचा 10 वर्ष 8-10 वर्ष 8-10 वर्षाच्या अगोदर हे काही प्रकरण नव्हतं. आणि आपण बघितलंय, आपली आजी असेल, पणजी असेल, केस विंचरल्यानंतर त्याचा बुचका बनवायचे, ते निघालेल्या गळलेल्या केसांचा. लागल्या ती 5 पावलं जाऊन त्या उकिरड्यापर्यंत जायचे, त्याच्यावरती थू करायच्या आणि मग फेकायच्या. बरोबर? मग त्याचा आपण संग्रह का करावा बरं? ती अलक्ष्मी आहे. तुम्ही अलक्ष्मीचा संग्रह या उद्देशाने करता की आम्हाला लक्ष्मीची प्राप्ती व्हावी, असं होऊ शकत नाही. कारण लक्ष्मी आणि अलक्ष्मी सख्या दोघं बहिणी आहेत. एकमेकींना त्यांनी प्रॉमिस, वचन दिलेलं आहे, प्रॉमिस केलेलं आहे की जिथे अलक्ष्मी राहील तिथे लक्ष्मी येणार नाही. आणि आपण स्वतःहून धनाच्या लोभापोटी आपल्या घरात आपण लक्ष्मी साचवून ठेवतो, तिचा क्रय विक्रय करतो. आणि मला सांगा, कापलेले केस आता असेही त्यांना चालत नाही, त्यांना गळलेलेच केस लागतात. मग एवढे जमतात तरी का? नाही ना. मग त्या धनाच्या लोभापोटी त्याचा संग्रह करायचा नाही. त्याचं पण कारण सांगतो. स्त्रीला काय म्हटलंय? लक्ष्मी. स्त्री आणि लक्ष्मी अर्थ एकच आहे. बरोबर? तर लक्ष्मी जी आहे, जोपर्यंत केस ते चिटकलेले पक्के या ब्रह्मरण झाला डोक्याला, तोपर्यंत ते लक्ष्मी स्वरूप आहेत. आणि तेच केस जेव्हा गळून जातात तेव्हा तेच केस अलक्ष्मी स्वरूपा होतात. म्हणून त्याचा संचय करायचा नाही. मेडिकल सायन्स सांगतं की एक छोटासा केस, एवढासा केस जर घशामध्ये अडकून गेला तर मनुष्याच्या प्राणांचं हरण होऊ शकतं किंवा त्याच्या प्राणांवरती संकट येऊ शकतं, एवढ्याशा केसाने. आणि तोच केस जर घशात न अडकता पोटात चालला गेला तर तो पोटामध्ये आतड्यांना पीळ पाडतो. आणि तो एवढा सोपा नाहीये काढणं. तो आत जाणं एक वेळ सोपं आहे, पण त्याचं बाहेर निघणं सोपं आणि तो डायजेस्ट सुद्धा होत नाही. म्हणून प्राचीन काळात श्रीमन नारायणाने गरुडजींना सांगितलं की कलियुगामध्ये केसाचा सुद्धा क्रय विक्रय होईल. म्हणून ते महापाप आहे. आणि आपल्याच घरात, आपल्याच परिवारात, आपल्याच मुलांच्या, पतीच्या, सासऱ्यांच्या ताटात जेव्हा तो केस निघतो त्यावेळेस त्यांना बिचाऱ्यांना पुढचा घास खाऊशी पण वाटत नाही. मग आपणच आपल्या लोकांच्या तोंडातला घास काढायला निमित्त बनतो ना. त्याच्यामुळे आजपासून केस सांभाळणं पूर्णपणे. भांडे लागले डंबीरच्या दुकानात जाऊन माझं नाव सांगायचं, 50% सूट, एवढी ओळख की माझी डंबीरची, पण तुम्ही केस सांभाळू नका. हो, अरे श्रीमन नारायणाने गरुडा, कलियुगाचा महिमा अत्यंत अपरंपार असणारे. कसा असणारे कलियुगाचा महिमा? परंपारम. तरुणी प्रभुता गे शालको बुद्धिदायका, कन्या विग्रहिनो लोभा दंपतीनांच कल्कन. हो, पती पत्नींमध्ये वादविवाद आणि कलह कायमच होत राहतील. जगामध्ये किती काय चाललं ते तुम्हाला माहिती, मला माहिती. जे प्राचीन काळात सांगितलं त्यात प्रत्यक्ष डोळ्यांनी आपण बघतोय. आणि त्यामध्ये एक शब्द अजून वापरला आहे, कन्या विक्रयिनो लोभात. माता पिता पुढची पोरगी धनाच्या लोभाने विक्रय करून टाकतील. आणि आज ते सत्य होत आहे सत्य. ज्यांचे लग्न होत नाही ते कोणी सांगतं इकडे 80,000 दिले की मुलगी मिळेल, तिकडे 1.5 लाख दिले की मुलगी मिळेल. मग हे काय? कन्या विग्रहिनो लोभात दंपतीनांच कल्कना. म्हणून श्रोते हो, आपण बघितलं कोणत्या कर्मांनी नरकाची प्राप्ती होते. त्याच्या पुढे काय बघितलं? हे जे मनुष्य पाप करून नरकात जातो तिथून पुढे तो कोणत्या पशु पक्ष्यांच्या योनीला जातो? उंदीर चोरणारा, धान्य चोरणारा उंदीर बनतो. गवत चारा कापूस चोरणारा मेंढ्याच्या योनीला जातो. शिष्यांना योग्य ज्ञान न देणारा गुरु बैल बनतो. गुरुचा द्रोह करणारा शिष्य हा बोखा मार्जार बनतो. दूध, दही आणि तूप
या 3 गोष्टी चोरणारा बिडाल म्हणजे मांजरीच्या योनीला जातो. असं आपण अनेक गोष्टी बघितल्या. त्यामध्ये आपण एक गोष्ट अजून बघितली होती, षटकर्म न पाळणारा ब्राह्मण सुद्धा वराह होतो. व्यभिचारी पुरुष अजगराच्या योनीला जातो. व्यभिचार करण्याची मात्र 2 मस्तक असलेली सर्पिणी बनते. मध चोरणारा मधमाशीच्या योनीला जातो. भरपूर अशा गोष्टी आपण बघितल्या. नंतर गरुडजी विचारतात की प्रभू, हे नरकाला जे गेलेले आहे, जे पशुपक्ष्यांच्या योनीला गेलेले, हे पुन्हा मातेच्या उदरामध्ये कसा प्रवेश करतात? तेव्हा श्रीमन्नारायणांनी काय सांगितलं? इंद्राला लागलेल्या ब्रह्महत्येच्या शापात 1/4 भाग मासिक पाळीच्या स्त्रियांमध्ये असतो. या ऋतुकालाच्या कालखंडामध्ये म्हणजे अशौच मलिन अवस्थेमध्ये झालेल्या गर्भधारणेने नरकातले पापी जीव त्या मातेच्या उदरामध्ये प्रवेश करतात. त्यावेळी श्रीमन्नारायणाने गरुडजींना एक सुंदर असं उदाहरण दिलं होतं की माता एकच आहे, पिता एकच आहे. एक बाळ गोकर्ण जन्माला आलंय, दुसरं धुंदुककारी, अरे कुपुत्र दुःखदायक म्हणून एक पुत्र पण उत्तम. मग उत्तम पुत्राच्या प्राप्तीसाठी माता पितांनी काय काय नियमांचं पालन केलं पाहिजे, काय काय गोष्टी केल्या पाहिजे, हे सगळं सांगितल्यानंतर मातेच्या उदरामध्ये बाळाची वाढ कशी होते ते सांगितलं. त्याच्यानंतर मातेचे ऋण सांगितले, पित्याचे ऋण सांगितले आणि शेवटी संगतीचा महिमा आपण श्रवण केला. संगत चुकली तर जीवन चुकून जातं. संगत बिघडली तर जीवनाची दशा आणि दिशा बिघडून जाते. जीवनाची दशा आणि दिशा बिघडायला वेळ लागत नाही. हा सगळा संगतीचा महिमा आपण ऐकला. त्यावेळेला आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मातेचं आणि पित्याचं ऋण हे श्रवण केलं की मातेचं किती आपल्यावरती ऋण असतं आणि पित्याचं किती ऋण असतं. आता मात्र गरुडजी विचारतात की प्रभू, आम्ही असं ऐकलंय की पुत्रविहीन माणसे धार्मिक पण पुत्रविहीन माणसे दुर्गतीला कधीच प्राप्त होत नाही. तर श्रोते हो, या ना सर, या बसा. गरम नाही हा का? मला वाटलं तापलं काय. काय नाही मामा, गप्पा गेला तरी चालते, मी थांबून घेत जाईल. नाही कुठपर्यंत आलो होतो आपण? मातेचे ऋण पित्याचे ऋण आपण श्रवण केले. आता मात्र आपल्याला पुत्राचे ऋण श्रवण करायचे आहे. कारण तो पुत्र जो घरात जन्म घेतोय तो सुद्धा आपल्यावरती खूप ऋण करतोय. जोपर्यंत घरामध्ये बाळ जन्माला येत नाही तोपर्यंत त्या घराला घरपण सुद्धा येत नाही. म्हणून ते बाळ घरात जन्माला येतं ना, ते सुद्धा आपल्यावरती खूप प्रकारचे ऋण करतं. म्हणून श्रीमान नारायणांना गरुडजी विचारतायत की प्रभू, आम्ही असं ऐकलंय धार्मिक पण पुत्रविहीन माणसं दुर्गतीला प्राप्त होत नाही. हो, जे धार्मिक आहेत, जे धर्माचं आचरण करणारे आहेत, जे भगवंताचे निस्सीम भक्त आहेत, जे विरक्त आहेत, वैष्णव आहेत, संन्यासी आहेत, तपस्वी आहेत, अशा पुरुषांनी विवाह नाही केला, त्यांना पत्नी पुत्र नसले तरी सुद्धा त्यांची दुर्गती होत नाही. अर्थातच मनुष्याने मनुष्य जीवनामध्ये इतकं पुण्य कमवायला पाहिजे की आपल्याला दुसऱ्याच्या अंगठ्याची गरज पडायला नको. परंतु जे तुमच्या माझ्यासारखे संसारिक आहेत, प्रापंचिक आहेत, अशा मनुष्यांनी मात्र विवाह हा निश्चित केला पाहिजे. विवाह हा 16 संस्कारांपैकी एक महत्त्वपूर्ण संस्कार आहे. म्हणून विवाह संस्कारच ठेवा. विवाह संस्काराला इव्हेंट बनवू नका. ते जे मुहूर्त असतं ना, ते मुहूर्त आत्ताच मुहूर्ताचा कालच विषय झाला. मुहूर्त बरोबर गोकर्ण जन्माला आला, मुहूर्त चुकला म्हणून धुंदुककारी जन्माला आला. अरे ते मुहूर्त फार महत्वाचे आहे बाबांनो. एवढा मोठा मुहूर्त मार्तंड नावाचा ग्रंथ महर्षींनी बनवला. त्या ग्रंथाच्यात काही व्हॅल्यूच ठेवली नाही लोकांनी ना. ते मुहूर्त महत्वाचे आहे, ते मुहूर्त चुकू देऊ नका. आणि विधीमध्ये बाकी गोष्टींकडे आपलं लक्ष असलं तरी गुरुजींच्या वेद मंत्रांकडे कमीत कमी त्या पती पत्नींचं नवीन होणाऱ्या त्या दाम्पत्यांचं तरी लक्ष असायला पाहिजे. कारण त्या मंत्रांमध्ये आकर्षणाची शक्ती आहे. ज्याच्या विवाहाचा संस्कार उत्तम होतो त्याचा संसार उत्तम झाल्याशिवाय राहत नाही. ज्याच्या विवाहाचा संस्कार उत्तम होत नाही त्याचा संसार उत्तम होत नाही. म्हणून त्या विवाह संस्काराच्या मंत्रांकडे, त्या विधीकडे सुद्धा आपलं लक्ष मनुष्यांचं असायला पाहिजे असतं. तो एक महत्त्वपूर्ण संस्कार आहे. त्या मंत्रांमध्ये आकर्षणाची शक्ती आहे. आज बघा श्रोते हो, तुम्ही पूर्वी घटस्फोटाचं प्रमाण नाहीच्या बरोबर होतं आणि आज किती प्रमाण वाढलंय. याचं कारण आहे तुमचं लग्न विवाह संस्काराकडे लक्षच नसतं. तो फक्त एक इव्हेंट आहे, इव्हेंट बनवून टाकलेला आहे. त्याचा परिणाम, कारण
सांगण्याचं तात्पर्य असं श्रोते हो की त्या मंत्रांमध्ये जे सामर्थ्य ते आकर्षणाचं सामर्थ्य आहे. आणि ज्या वेळेला त्या आकर्षणाच्या अभिमंत्रित अक्षदा डोक्यावरती पडतात त्या वधूवरांच्या, त्यावेळेस त्यांचं मन बुद्धी विवेक जर स्थिर असेल, त्या मंत्रांच्या श्रवणाकडे त्यांचं लक्ष असेल, तर त्या दोघांमध्ये एकमेकांबद्दलचं आकर्षण निर्माण होतं. त्याचा परिणाम सकाळी किती भांडण झालं तरी संध्याकाळपर्यंत एक होऊन जातात. म्हणून विवाह 16 संस्कारांपैकी खूप महत्त्वपूर्ण संस्कार आहे. त्यामुळे आपल्या भविष्यात आपल्या मुलाबाळांचे लग्न होते त्यावेळेला आपण त्या संबंधित दक्षता घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि जसा विवाह संस्कार महत्त्वाचा आहे तसं विवाहानंतर एक पुत्र प्राप्त करणं हे आवश्यक आहे. कारण पुत्राच्या प्राप्तीशिवाय त्या माता पित्यांना श्रेष्ठत्व प्राप्त होत नाही. हा विषय आपण कालच उदाहरणासहित अनुभवला आहे. श्रेष्ठत्व प्राप्त होत नाही. म्हणून पती पत्नींनी माता पित्यांनी पुत्र प्राप्तीसाठी केन प्रकारेन प्रयत्न करायला पाहिजे. पुत्र प्राप्तीचा अट्टहास सोडायला नको. जर पुत्र प्राप्त होण्यामध्ये अडचणी येत असतील तर वैद्यांचे सल्ले घ्या, डॉक्टर दवाखाने करा, वैदिक गुरुजींना विचारा, आयुर्वेदाचा उपयोग करा, शतचंडी करा, नवचंडी करा, यज्ञ करा, याग करा, वाटेल ते करा, पण पुत्र प्राप्तीचा अट्टहास सोडू नका. कारण पुत्र प्राप्तीशिवाय या मनुष्य जन्माचं कल्याण किंवा सार्थक सांगितलेलं नाहीये. म्हणून पुत्र प्राप्तीसाठी प्रयत्न करा. प्राचीन काळामध्ये अयोध्या नगरीमध्ये चक्रवर्ती सम्राट दशरथ नावाचे राजे होऊन गेले. 3 पत्न्या होत्या, पण त्यांना पुत्र नव्हता म्हणून खूप दुःखी होते. विचार केला काही करून पुत्र प्राप्त व्हायला पाहिजे. म्हणून वसिष्ठ ऋषींना शरण गेले. वसिष्ठ कुलगुरू वसिष्ठ ऋषींना सांगितलंय, मुनिवर पुत्र प्राप्तीचा काही उपाय असेल तर कृपा करून मला सांगा. तुम्ही सांगाल तो उपाय करायला मी समर्थ आणि सक्षम आहे. कारण मी चक्रवर्तीय सम्राट आहे. चक्रवर्ती सम्राट म्हणजे त्याच्याकडे कुठल्या गोष्टीची कमी असणार आहे. म्हणून वसिष्ठ ऋषींनी सांगितलं, दशरथा पुत्र कामेष्टी नावाचा मोठा यज्ञ कर. जर तू पुत्र कामेष्टी यज्ञ उत्तमरित्या संपन्न केला तर अग्निनारायणांच्या कृपेने तुला उत्तम संतान प्राप्त होईल. आणि दशरथ महाराजांनी सुद्धा पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ केला. 3 दिवस चालणाऱ्या त्या यज्ञातनं 3ऱ्या दिवशी अग्निनारायण स्वतः प्रकट झाले आणि पायस म्हणजे दुधापासून बनलेल्या खिरीचा नैवेद्य अग्निनारायणाने दशरथ महाराजांच्या हातामध्ये दिला. 3 पत्न्यांनी थोडा थोडा भाग खाल्ला आणि 4 दिव्य पुरुष जन्माला आले. हो, कोण कोण? रामजी, लक्ष्मणजी, भरतजी आणि शत्रुघ्नजी. अरे अशी दिव्य संतान घरात जन्माला आली की आज सुद्धा आपण प्रभू रामचंद्रांचं स्मरण करतो. आज सुद्धा आपण प्रभू रामचंद्रांचं पूजन करतो. मना रे जनी मौन मुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची करावी. नसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखाला जियारण्य सेवित जावे. प्रभाते मणी राम चिंतित जावा. हो, अशी दिव्य संतान जन्माला आली. श्रोत्यो, म्हणून माता पितांनी पुत्र प्राप्तीसाठी प्रयत्न करायला पाहिजे. मग पुत्र इतका का महत्वाचा आहे आणि कन्या का महत्वाची ते पण सांगणार आहे. पण अगोदर पुत्राचं महत्व सांगतो, मग पुढे कन्येचं सांगतो. त्याच्या पुढे आता 7वा अध्याय जो आहे तो सगळा पुत्राच्या कन्येच्या महत्वावरतीच आहे. औद्योगिक कर्मांचंही महत्व त्याच्यातच दिलेलं आहे. थोडासा अध्याय आहे मोठा, पण ठीक आहे, असो. आता पुत्र एवढा का महत्वाचा आहे तर पुत्राच्या जन्मानंतर माता पिता देव ऋषी मनुष्य पितर यांच्या ऋणातनं मुक्त होतात. म्हणून पुत्र महत्वाचा आहे. गरुडा, पिता आपले स्वप्न पुत्राच्या नेत्रांमध्ये बघत असतो. म्हणून पुत्र महत्वाचा आहे. गरुडा, पुत्राच्या जीवावरती पिता हा जग जिंकतो. म्हणून पुत्र महत्वाचा आहे. गरुडा, गर्भातनं उत्पन्न धन्य पुत्र तोच जो पुत्र माता पितांना अपार आनंद देतो. गरुडा, गर्भातनं उत्पन्न धन्य पुत्र तोच जो माता पितांना अपार आनंद देतो. गरुडा, पुत्राचं महत्व इतकं सोपं इतकं छोटं नाही रे. स्वतः ब्रह्मदेवाने त्याला पुत्र म्हणून हाक मारलेली आहे. म्हणून पुत्राचं खूप महत्व आहे. गरुडा, पूम नरकात तारयते इति पुत्र हा माता पितांचं पूम नावाच्या नरकातनं रक्षण करतो, त्यांना तारून नेतो. म्हणून गरुडा पुत्र महत्वाचा आहे. गरुडा, उत्तम पुत्र 3 कुळांना तारून नेतो, 3 कुळांचा तो उद्धार करतो. म्हणून गरुडा पुत्र हा खूप महत्वाचा आहे. गरुडा, सुपुत्र हा कुलदीपक आहे. ज्याप्रमाणे दिवसा सूर्य महत्वाचा आहे, रात्री चंद्र महत्वाचा आहे, ज्याप्रमाणे जीवनामध्ये मनुष्याने धर्म करणं गरजेचं आहे, त्याच प्रकारे मनुष्याच्या जीवनामध्ये पुत्र हा तितकाच महत्वाचा आहे. हो, प्रदोषे दीपकश्चंद्र, प्रभाते दीपको रवी, त्रैलोक्ये दीपको धर्म, सुपुत्र कुलदीपका. म्हणून गरुडा,
पुत्राचं खूप 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 महत्व आहे. किती महत्व पुत्राचं सांगतो. अरे गरुडा, श्राद्ध कार्याचे पुत्रा प्रशास्त. जर श्राद्ध कर्म करायचे असतील तर पुत्राशिवाय श्राद्ध कर्म करण्याचा अधिकार दुसऱ्या कोणालाच नाहीये. म्हणून पुत्र हा महत्वाचा आहे. म्हणून पुत्राचं एवढं सारं महात्म्य आहे. आणि त्याला स्वतः ब्रह्मदेवांनी पुत्र म्हणून हाक मारलेली, म्हणून त्याचं खूप महात्म्य आहे गरुडा. मग मात्र गरुडजींच्या मनामध्ये संदेह निर्माण झाला आणि गरुडजींनी विचारलं, प्रभू पुत्राचं एवढं महत्व आहे, पुत्र एवढा महत्वाचा आहे, मग कन्या महत्वाची नाही का? कन्येचं महत्व नाही का? तेव्हा श्रीमन नारायण म्हटले, गरुडा मी तुला पुत्राचं महत्व सांगतोय. मी पुत्राचं महत्व सांगताना असं एकदा तरी बोललो का कन्या महत्वाची नाही? अरे ती कन्या सुद्धा खूप महत्वाची. तुला सांगतो गरुडा, तू लक्ष देऊन श्रवण कर गरुडा. ज्याप्रमाणे पुत्र हा कुलदीपक आहे ना, तसं ती कन्या सुद्धा महालक्ष्मी स्वरूप आहे गरुडा. ती कन्या सुद्धा महालक्ष्मी स्वरूप आहे. बरं एवढंच नाही गरुडा, उत्तमात उत्तम पुत्र जन्माला आला तरी तो 3 कुळांना चालू शकतो आणि 3 कुळांचा उद्धार करू शकतो. पण कन्या नुसते जन्माला तरी वडिलांच्या 21 कुळांचा उद्धार करते. एका गोत्रातनं दुसऱ्या गोत्रात जाते, या गोत्रातनं दुसऱ्या गोत्रात जाते ना. लग्न झाल्यानंतर तर विवाहाच्या प्रसंगी ती जी सप्तपदीची वचन घेत असते, त्यावेळेला त्या तिकडच्या सासरच्या कुळातल्या 21 पिढ्यांचा ती उद्धार करणारी ठरते. हो, ते एक एक वचन बोलते. मिष्टान्नम व्यंजनादीनी काले संपादये तव आदन्या संपादिनी तुभ्यम कन्याचैकपदे ब्रवीत. हो, मी माझ्या पती परमेश्वरांची प्रत्येक आज्ञा मानेल. मी माझ्या पती परमेश्वरांची प्रत्येक आज्ञा मानेल. ते सांगतील तसं मी राहील, ते सांगतील तसं वागेल, ते सांगतील तसं मी करेल. त्यांच्या शब्दाबाहेर जाणार नाही. मिष्टान्नम व्यंजनादीनी, त्यांना रोज जेवणासाठी वेगळे वेगळे सुंदर सुंदर पदार्थ मी बनवून देईल. रोज वेगळे वेगळे बनवून देईल मिष्टान्न. त्यांनी जेव्हा मिष्टान्नाची मला आठवण दिली, त्यांना मिष्टान्न पाहिजे, तर मी अर्ध्या रात्री पण त्यांना मिष्टान्न बनवून देईल. आणि सहज एखाद्या वेळी अवेळी सांगितलं कपभर चहा पाहिजे तेवढा करून देईल. मग मला तर काही माहिती संध्याकाळी माणूस संध्याकाळी डोक्यावर आले. मग सप्तपदीला वचन कावर घेता तुम्ही? मिष्टान्नम व्यंजनादीनी गोष्ट तर एकदम भारी भारी घेता. तुम्ही बोलवून घेता ते. तर श्रोते हो, अशा प्रकारे कन्या एका गोत्रातून दुसऱ्या गोत्रात जाते. त्यावेळेस इकडच्या 21 कुळांचा उद्धार करते. दशपरान दशपूर्व आणि इकडचे 21 इकडचे 21 42 कुळांचा ती उद्धार करणारी ठरते गरुडा. पुत्रापेक्षा सुद्धा कन्येचं खूप महत्व आहे. किती महत्व आहे तुला ऐकायचं आहे? लक्ष देऊ नाही तुला लक्षातील पुत्रापेक्षा कन्येचं महत्व किती आहे. एका तराजूमध्ये पुत्राला ठेवा आणि एका तराजूमध्ये कन्येला ठेवा, कोणाचा पारडं भारी भरतं आपण बघू. श्रीमन नारायण सांगतात, गरुडा तुला कन्येचं महात्म्य सांगतो. हो, दशपुत्र समम कन्या. बर का, दशपुत्र समम कन्या दशपुत्रान प्रवर्धयान यत्फलम लभ्यते मर्त्यास तत्फलम कन्या एकयः. हो गरुडा, 10 मुलांना जन्म देऊन 10 मुलांचं लालन पालन संगोपन करून त्यांना लहानाचं मोठं करून त्यांचे लग्न करून जे पुण्य मनुष्याला प्राप्त होतं, तेवढं पुण्य फक्त एका मुलीला जन्म देऊन मनुष्याला प्राप्त होतं. म्हणजे 10 मुलांच्या बरोबरीने एक मुलगी आहे, 10 मुलांच्या बरोबरीने एक कन्या आहे. म्हणून गरुडा, त्या कन्येचं सुद्धा खूप सारं महत्व आहे. ती सुद्धा जगदंबा स्वरूप आहे, ती सुद्धा महालक्ष्मी स्वरूप आहे. त्यावेळेस त्याला रडवू नका, खेळतोय करूया. नाही गेली कसा पडली बिडली ना ती व्हायला लागून जाईल, दुसरं काही नाही. नाही, खाली खेळ म्हणा, इथे मोकळ्या जागेत खेळ. मारलं नाही तिला, मारायचं नाही, लाड करायचे लहान बाळांचे. गरुडा, ज्या वेळेला एक उत्तम कन्या एक उत्तम पुत्र घरात जन्माला येतो, त्यावेळेस त्या मातेचं पोट फाडून त्याला जन्माला आणणं, जन्माला घालणं हे सार्थक होत असतं. गरुडा, उत्तम कन्या आणि उत्तम पुत्र घरात जन्माला आल्याने संपूर्ण कुळच्या कुळ पवित्र होऊन जातं. आणि ही वसुंधरा म्हणजे भारत माता स्वतःला पुण्यवान समजते. गरुडा, स्वर्गाला गेलेले पितर सुद्धा धन्य धन्य होऊन जातात, कृतार्थ होऊन जातात, धन्य होऊन जातात. म्हणून गरुडा, उत्तम आणि गुणी पुत्राचं खूप महत्व आहे. गरुडा, ज्या वेळेला तो उत्तम आणि गुणी पुत्र, ती उत्तम आणि गुणी कन्या छोटी असताना माता पितांना प्रेम करते, त्यावेळेस त्या माता पितांना स्वर्ग सुद्धा छोटा वाटायला लागतो. हो गरुडा, अरे कन्या संपूर्ण कुळाला तारून देणारी ठरते, कन्या संपूर्ण कुळाला पवित्र करणारी ठरत असते. हो,
कुलं पवित्रं जननी कृतार्थ वसुंधरा पुण्यवती च तेन स्वर्गस्थिता ये पितरोऽपि धन्यम् येषां गृहे वैष्णवनामधेय. म्हणून गरुडा उत्तम आणि गुणी पुत्राची कामना भगवंताकडे केली पाहिजे. उत्तम आणि गुणी पुत्राच्या प्राप्तीसाठी माता पितांनी येणं केलं प्रकारे सर्वतोपरी प्रयत्न करायला पाहिजे. कारण गरुडा ज्याप्रमाणे हिरव्यागार जंगलामध्ये एक वाळलेलं झाड असेल तर ते एक वाळलेलं झाड संपूर्ण जंगलाला आग लावून देतं, त्याप्रमाणे घरामध्ये एक कुपुत्र जन्माला आला संपूर्ण फुलाला दूषण लावतो. शुष्क वृक्षे शुष्क काष्टेन वृक्षेन वह्निना शुष्क शुष्क वृक्ष शुष्क काष्टेन वह्निना हन्यमानन्ति वह्निना हन्यन्ते तद्वनं सर्वं कुपुत्रेण कुलं यथा. हन्यन्ते तद्वनं सर्वं कुपुत्रेण कुलं यथा. म्हणजे ज्याप्रमाणे वाळलेलं झाड संपूर्ण जंगलाला आग लावून देतो तसा तो एक कुपुत्र संपूर्ण कुलाचं दूषण ठरतो. म्हणून मनुष्याने भगवंताकडे सुपुत्रच मागितला पाहिजे. कुपुत्राची कामना भगवंताकडे करायला नको पाहिजे. आता मात्र श्रीमान नारायण गरुडजींना सांगतात, गरुडा तुला कन्येचं महात्म्य सांगितलं, तुला पुत्राचं महात्म्य सांगितलं. बघ गरुडा, कन्या आहे तर ही सृष्टी सुरू आहे. कारण पुरुषामध्ये या सृष्टीचं सृजन करण्याचं सामर्थ्य भगवंताने दिलेलं नाही. ते स्त्रीमध्ये जाय. प्राचीन काळामध्ये, प्राचीन नाही म्हणता येणार, आजच्या 30-32-35 वर्षा अगोदर कारण काही असो, पण त्यावेळेला अनेक मुलींच्या गर्भामध्ये हत्या झाल्या. परिणाम त्यावेळेस झालेलं पाप, म्हणजे त्यावेळेस झालेल्या गोष्टी त्याचा परिणाम आज प्रत्येक समाजाला भोगावा लागतो. ब्राह्मण समाजामध्ये तर मुली मिळतच नाही. आम्ही लग्नाचे विचार सोडूनच दिले, सगळे संन्यासी आता काही प्रश्नच नाही. पण प्रत्येक समाजामध्ये ही परिस्थिती आज उद्भवलेली आहे. आणि आपले पंजोबा प्रत्येक जवळजवळ बऱ्याच लोकांच्या बाबतीत सांगतो तुम्हाला, पंजोबांना कमीत कमी 3 बायका 4 बायका होत्या, आजोबाला 2 होत्या, पप्पाला त्यांनी 1. आपल्याला भेटत मुश्किल आहे, अजून सापडत नाही म्हणे. ही वेळ कुठून आली, कशामुळे आली? आजच्या 32-35 वर्षा अगोदर जे आपण कर्म केलंय ते आज भोगावं लागतंय की नाही भोगावं लागत आहे. म्हणून या सृष्टीच्या सिस्टम मध्ये मनुष्याने ढवळाढवळ एंटरफेअर करायला नको पाहिजे. 2 गोष्टी या सृष्टीचा प्राण आहे, या सृष्टीची आत्मा आहे, अंतःकरण आहे. कोणत्या 2 गोष्टी आहे? कन्या आणि वृक्ष. हे दोघं या सृष्टीचा श्वास आहे, त्या सृष्टीचा प्राण आहे. जेवढी कन्या महत्वाची तेवढे वृक्ष सुद्धा महत्वाचे. म्हणून कन्येचं संवर्धन करा आणि वृक्षांचं सुद्धा संवर्धन करा. हो श्रोते हो, अमंत्रमक्षरं नास्ति नास्ति मूलमौषधम् अयोग्य पुरुषो नास्ति अरे योजकस्तत्र दुर्लभः. गरुडा 10 मुलांचं लालन पालन संगोपन करून मनुष्याला जे पुण्य प्राप्त होतं तेवढं पुण्य एका मुलीला जन्म देऊन प्राप्त होतं. आणि 10 मुलींचं लालन पालन संगोपन करून 10 मुलींना जन्म देऊन माता पितांना जे पुण्य प्राप्त होतं, मनुष्याला जे पुण्य प्राप्त होतं तेवढं पुण्य मनुष्याला एक वड पिंपळ औदुंबराचं वृक्ष लावून प्राप्त होतं. म्हणून कन्या आणि वृक्ष यांचं संवर्धन करा तर या सृष्टीची स्थिती योग्य राहील. अन्यथा मात्र या सृष्टीची स्थिती विनाशाच्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात करेल. आता मात्र श्रीमन नारायणांना श्रीमन नारायण गरुडजींना सांगत, गरुडा तुला पुत्राचं महत्त्व अजून चांगल्यापैकी समजण्यासाठी मी त्रेतायुगातली म्हणजे प्राचीन काळातली त्रेतायुगातली एक कथा सांगतो. ती कथा तुला ऊर्ध्वदेहिक कर्मांचं महत्त्व समजवून सांगेल. हो मग काय झालं बरं त्रेतायुगामध्ये? तर त्रेतायुगामध्ये वैधीश नावाच्या नगरामध्ये एक सुदेव नावाचे ब्राह्मण राहत होते. हे ब्राह्मण तपस्वी होते, ध्यान धारणा करायचे, उदार अंतःकरणाचे होते, गोरगरिबांची मदत करायचे, नित्यान्नदान परोपकार करायचे, देवतांना हव्य अर्पण करायचे, पितरांना कव्य अर्पण करायचे. हो अरे इतका परोपकारी मनुष्य होता की जीवनात खूप पुण्य कमावलं. परंतु लग्न मात्र केलं नाही. आता विवाह झाला नाही म्हटल्यावरती पत्नीच नाही तर पुत्र वगैरे होण्याचं काही कारण उपलब्ध होत नाही. अर्थातच यांचं कोणीही नव्हतं आणि जीवनपर्यंत धनाचा संग्रह कधीच नाही केला. जे धन कमवलं ते लागले हाती लगेच गोरगरिबांमध्ये वाटून मोकळं. उद्या परत दुसऱ्या दिवशी तेवढं कमवलं, संध्याकाळी सगळं वाटून मोकळं. त्याच्यामुळे धनाचा सुद्धा संचय यांनी केला नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की पत्नी आणि पुत्र तर नाहीच नाही, पण कोणी मित्र नाही, कोणी आप्त नाही, कोणी इष्ट नाही, कोणी बंधू नाही, कोणी बांधव नाही. श्रोत्यो, युग कोणताही असो प्रत्येक युगामध्ये धनाची आपली आपली महत्ता ही
होती. म्हणून असे हे निर्धन असल्या कारणाने यांचं कोणी मित्र नव्हतं, कोणी आप्तेष्ट नाही, कोणी बंधू बांधव नाही. श्रोते हो, ऐकताय ना कसा सगळं. जिसके पास है धन और दौलत उसके मित्र हजार, सब मतलब के यार. त्या काळात सुद्धा धनाचं विशेष महत्व होतं. यांच्याकडे धन नव्हतं म्हणून यांचं कोणी नव्हतं. कालांतराने वृद्ध अवस्थेने मृत्यूला प्राप्त झाले आणि मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर यांच्या अंत्यसंस्काराचा विधी झाला नाही. ते प्रेत पशु पक्ष्यांनी खाल्लं. अंत्यसंस्काराचा विधी होणं हे फार महत्वाचं असतं. तो 16 संस्कारांपैकी एक महत्वाचा संस्कार आहे. झाला नाही. आधीच विवाह संस्कार झाला नाही, गर्भाधान संस्कार झाला नाही आणि अंत्यसंस्कार सुद्धा झाला नाही. त्याचा परिणाम प्रेत योनीला जावं लागलंय. 750 वर्ष निर्जन अरण्यामध्ये सुदेव नावाचे ब्राह्मण प्रेत बनून भटकतायत. भूक खूप लागते पण एक फळ खाता येत नाहीये. तहान खूप लागते पण उंदळभर पाणी पिता येत नाहीये. मुक्तीची कामना करून भटकताय. प्रेताचं जीवन अत्यंत वाईट. सगळ्यात वाईट योनी म्हणजे चमगादड. चमगादड मीन्स आपल्याकडे काय म्हणतात, वटवाघूळ. वटवाघूळ सगळ्यात वाईट योनी सांगितली, निकृष्ट वटवाघूळ. आणि वटवाघुळापेक्षा सुद्धा अधम सांगितली आहे वाईट, ती म्हणजे प्रेत योनी. असं यांना प्रेतत्व प्राप्त झालं. प्रेत योनी 750 वर्ष दुःख सहन केलं. पण एक दिवस त्या ठिकाणी मात्र पांडवांच्या वंशात जन्माला आलेले महान पराक्रमी बभ्रुहन नावाचे राजे शिकार करण्याच्या इच्छेने त्या जंगलात, त्या अरण्यात पोहोचलेले आहेत. संध्याकाळपर्यंत वेगळ्या वेगळ्या पशुपक्ष्यांची, हिंस्र प्राण्यांची शिकार त्या ठिकाणी केली आहे. परंतु आता माझ्या जंगलातनं बाहेर निघण्यासाठी ते रस्ता शोधतायत. त्यावेळेला कमळाच्या सुगंधाने सुगंधित असं पाण्याचं सरोवर त्यांना नजरेस पडले, दृष्टीस पडलंय. म्हणून त्यांनी पोटभर पाणी त्या ठिकाणी पिलंय. आपल्या घोड्याला सुद्धा पोटभर पाणी पाजलंय. चेहऱ्यावरती मुखप्रक्षालन केलंय आणि घोड्याच्या चेहऱ्यावरती सुद्धा हातामध्ये पाणी घेऊन शिंपडलेलं आहे. त्याला सुद्धा त्यांनी मुखाचं त्याचं प्रक्षालन केलेलं आहे. त्या घोड्याचा चेहरा पुसून त्याच्या पाठीवरती थाप मारली. त्या घोड्याला आश्वासन देत आहेत की या जंगलामध्ये आपण खूप आजपर्यंत आलोय पण आता बाहेर निघण्याचा दोघं मिळून आपण मार्ग शोधून घेऊ असं म्हणून त्या घाबरलेल्या घोड्याला, कारण जंगल होतं ना म्हणून घोडा पण थोडा घाबरला, त्याला सुद्धा हिंमत दिली आहे. आणि बभ्रुहन राजे म्हणजे असे पराक्रमी आहेत की 100 वाघ यांच्यापुढे काहीच नाहीये. 100 हत्ती, दिग्गज हत्ती यांच्यापुढे काहीच नाहीये. एकटे समर्थ आहे लढाई करायला, एवढं सामर्थ्य आहे. म्हणून सैन्यासोबत ठेवलं नाहीये. एकटे जंगलाच्या आतपर्यंत गेलेले आहेत आणि बाहेर निघण्याचा मार्ग शोधताना आजूबाजूला लक्ष गेलं तेव्हा पाय दिसले. इतके उंच पाय की किती वरती बघितलं तर पायच संपत नाही म्हणे. म्हणून एकदम असं उंच बघितलं. वटवृक्षावरती सुदेव नावाचे ब्राह्मण विशाल रूप धारण करून प्रेत योनीमध्ये बसलेले होते. त्यांचे पाय भूमीला स्पर्श करत होते. आणि नुसतं प्रेत, भूत असं नुसतं नाव ऐकलं तर रात्री आपल्याला झोप लागत नाही. पण एवढा महाकाय प्रेत समोर उभं असताना सुद्धा बभ्रुहन राजा सुईच्या टोका इतकं सुद्धा घाबरले नाहीत. आणि त्या प्रेत राजांना आवाज दिला, हे प्रेतराज कोण आहात तुम्ही, जरा खाली उतरा आणि तुमचा परिचय द्या. तेव्हा त्या प्रेत राजांनी म्हणजे सुदेव नावाच्या ब्राह्मणांनी बभ्रुहन राजाकडे बघितलंय. सौम्य रूप धारण केलंय. झाडावरनं खाली उतरलेले आणि बभ्रुहन राजाच्या समीप येऊन सांगतायत, राजन मी वैधिश नावाचा नगरामधला सुदेव नावाचा ब्राह्मण आहे. मला पुत्र नाही, मला बंधू बांधव नाही, मला आप्त इष्ट नाही, माझं कोणी नातलग नाही, माझे अंत्यसंस्काराची विधी झाली नाही, माझे दशकात्राची अवयव श्राद्धाची विधी झाली नाही. म्हणून मला हे प्रेतत्व प्राप्त झालेलं आहे. म्हणून मी प्रेत बनलोय. नाही तर माझं पुण्य खूप होतं. मी जीवनामध्ये पुण्य खूप कमवलं पण माझे अंत्यसंस्कारची विधी झाली नाही, ओरमध्ये कर्म झालं नाही. म्हणून मला हे प्रेतत्व प्राप्त झालंय. पण राजा, या निर्भीड अरण्यामध्ये, निर्जनाच्या अरण्यामध्ये मी 750 वर्षापर्यंत एकही मनुष्य माझ्या नेत्रांनी बघितलेला नाही. आणि या ठिकाणी कोणी मनुष्य संध्याकाळी रात्री येऊन थांबण्या इतकं साहस करू शकत नाही. तो कोण, कुठला आहे, कोण आहे, एवढं सामर्थ्य तुझ्यात कुठून आलंय. त्यावेळेला बभ्रुहन राजांनी सांगितले, अरे मी अशा त्या सामान्य कुळात परिवारात जन्माला आलेलो नाही. मी पांडवांचा वंशज आहे. भीमसेन माझे काका आहेत, अर्जुन माझे काका आहेत, माझे ते वंशज आहेत. आणि माझ्या वंशात जन्माला आलेला अभिमन्यू एकटा चक्रव्यूहात घुसून एकटा 7-8 महारथींशी तो लढला होता. आणि 18 वर्षांच्या वयात त्याने चक्रव्यूहाचं भेदन सुद्धा केलेलं होतं. असे दिग्गज, अरे ज्या राजा परीक्षितीचं भगवंतांनी अंगुष्ठ मात्र स्वरूप धारण करून उत्तरा म्हणजे मातेच्या उदरात जाऊन राजा परीक्षितीचं रक्षण केलं, त्याच्या वंशात मी जन्माला आलेलो आहे. हे सगळे माझे आजोबा पंजोबा, खापर पंजोबा माझी वंशावली आहे. म्हणून माझ्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे. त्यावेळेला सुदेव नावाचे ब्राह्मण सांगतात की तुझे भीमसेन काका या अरण्यामध्ये आले होते तर त्यांच्या त्या गर्जनेने
सिंह सुद्धा गुहेमध्ये लपून बसायचे की असा दुसरा कोणता सिंह या जंगलामध्ये आला आहे म्हणून सिंह सुद्धा लपून बसायचे. एवढं सामर्थ्य त्यांचं होतं आणि अशा कुळात तू जन्माला आलाय राजा म्हणून तो निर्भीड आहे. बरं जाऊ दे राजा, आता मी तुला काही गोष्टी सांगतो त्या तू लक्ष देऊन श्रवण कर. आणि तुला जर वाटत असेल की माझ्या या दुर्गम अशा प्रेत योनीचा नाश व्हावा तर मात्र तू माझ्यासाठी उपाय कर. कारण राजा हा सगळ्यांचा मित्र असतो म्हणून तू सध्या पुरता मला तुझा मित्र समज आणि माझ्या प्रेतत्वाच्या नाशासाठी उपाय कर. तेव्हा राजा सांगतोय काय उपाय करू मला सांगा, तुम्ही सांगाल तो उपाय करेल. तेव्हा त्या सुदेव नावाच्या ब्राह्मणाने म्हणजे प्रेताने बरं का, ते सुदेव नावाचे ब्राह्मण प्रेत बनले, त्या प्रेताने सांगितलं की राजन माझ्या अंत्यसंस्काराचा विधीच झाला नाही म्हणून माझ्यासाठी सगळ्यात पहिले पालाश नावाचा विधी कर. पालाश विधी केल्यानंतर माझं दशगात्र कर. त्याच्या मधल्या दिवसांमध्ये भागवत पुराण, शिवपुराण, गरुड पुराण असे पुराण अनेक लोकांना श्रवण करव आणि 10 दिवसांपर्यंत हजारो लोकांना अन्नदानाची व्यवस्था कर. हे सगळं झाल्यानंतर जेव्हा तू शुद्ध श्राद्ध करशील तेव्हा ब्राह्मणाला गुरुजींना प्रेताचा मंगलमय प्रेत घट द्यायला विसरू नको. कारण राजात शेकडो दानं केले आणि प्रेत घट दान केला नाही तर त्या दानाचं फल प्राप्त होत नाही. आणि तू कुठल्याच प्रकारचे दानं केले नाही पण प्रेताचा प्रेत घट दान केला तर तुला सगळ्या दानाचं फल प्राप्त होता. प्रेताचा प्रेतघट सगळ्या प्रकारच्या मंगलाचा नाश करतो आणि प्रेताच्या प्रेतघटाच्या दानाने जो मनुष्य प्रेत योनीत गेलाय त्याच्या प्रत्यर्थ तुम्ही दान करताय तो मनुष्य प्रेत योनीत न त्याची मुक्तता होते, त्याची प्रेत योनी नाश पावते आणि तो स्वर्ग मोक्षाला प्राप्त करतो. म्हणून राजा प्रेतघटाचं मंगलमय अशा सगळ्या प्रकारच्या मंगलाचा नाश करणाऱ्या मंगलमय प्रेतघटाचं दान करायला अजिबात विसरू नको. हे सगळं राजाला सांगितलं. सुदेव नावाचे ब्राह्मण अदृश्य झाले. राजा आपल्या नगरामध्ये आला. पुरोहितांना बोलवलं आणि सुदेव नावाच्या ब्राह्मणांचा सगळ्यात पहिले अंत्यसंस्काराचा विधी म्हणजे पालाश नावाच्या विधीला सुरुवात केली. आता पालाश नावाचा विधी आपल्या भारतवर्षामध्ये कुठपर्यंत होत आला आहे तर कमीत कमी आजच्या 700 ते 800 वर्ष अगोदरपर्यंत किंवा आजपासून 400-500 वर्ष अगोदरपर्यंत तो पालाश नावाचा विधी आपल्या भारतवर्षामध्ये होत होता. जेव्हा शिवाजी महाराजांचं राज्य वगैरे होतं ना तर त्या वेळपर्यंत हे पालाश नावाची विधी व्हायचे. हे बंद कुठून झाले माहिती आहे? जेव्हापासून टेक्नॉलॉजी वाढली, तंत्रज्ञान वाढलं तेव्हापासून बंद झाले. हा पालाश नावाचा विधी केव्हा करावा लागतो बरं? ज्या वेळेला एखादा व्यक्ती व्यापारासाठी म्हणा किंवा युद्धात लढण्यासाठी म्हणा किंवा अन्य कारणाने खूप लांब निघून गेला आहे घरात परिवारासाठी कमवायला, तिकडे त्याचा काही कारणाने मृत्यू झाला, कशाही कारणाने मृत्यू झाला आणि घरापर्यंत बातमी मिळायला उशीर झाला, 1-1.5 वर्षांनी बातमी मिळाली. आता बातमी खरी आहे, बातमी मिळाली आहे पण शरीर कुठे आहे अंत्यसंस्कार करायला? शरीर नाहीये ना. म्हणून पालाश नावाचा विधी. मग याला पालाश विधी करायचा कसा असतो तर दर्भापासून एक पुतळा बनवायचा. तो व्यक्ती ज्याचं प्रेत सापडलं नाहीये तो साधारणतः किती उंच असेल मग तेवढ्याच उंचीचा तो पुतळा आपण बनवायचा असतो. तो पुतळा दर्भाचा बनवल्यानंतर त्याला डोक्याच्या जागेवरती कोहळ नावाचं फळ येतं, त्याच्यापासून पेठा वगैरे पण बनवत असतो ना, ते कोहळ नावाचं फळ ते डोक्याच्या जागेवरती लावायचं. त्याला कणिक भिजवून कणकीच्या गोळ्याने त्या भिजलेल्या कणकीच्या पिठाने नाक कान डोळे सगळं स्ट्रक्चर बनवायचं. कानाच्या जागेवरती खोबऱ्याच्या वाट्या मात्र लावायच्या आहेत. नेत्रस्थानी गारगोटी म्हणतो ना आपण, ती नेत्रस्थानी लावायची. स्त्री असेल तर योनीस्थानी पिंपळाचं पान लावायला सांगितलंय. पुरुष असेल तर लिंगस्थानी गाजर लावायला सांगितलेलं आहे. आणि याचा संपूर्ण पुतळा जो तयार करायचा आहे नंतर त्या पुतळ्याला पळसाच्या पानांनी वेष्टन करायचं आहे. म्हणजे सुई दोऱ्याने ते पळसाचे पानं जागोजागी त्वचेप्रमाणे काय करायचे शिवून काढायचे. मग याला पळसाचे पानं लागतात. पळसाच्या पानांशिवाय त्याचं महत्त्व पूर्ण होत नाही म्हणून याचंच नाव पालाश विधी आहे. आणि मग त्याचं नाव जो गेलेला आहे त्याचं प्रेत सापडलं नाही त्याचं नाव त्याचं गोत्र त्याचा उच्चार करायचा. 6 प्रकारचे पिंडदान द्यायचे त्या ठिकाणी आणि त्या पुतळ्याचाच विधी करून त्या पुतळ्याचीच अंत्ययात्रा काढायची आहे. त्या पुतळ्याची अंत्ययात्रा काढायची आहे आणि त्याचा अंत्यसंस्कार करायचा आहे. मग त्याचा अंत्यसंस्कार केला पुतळ्याचा तरी त्याचं नाव आणि गोत्र ज्याचं आपण घेतलेलं आहे तो त्या अंत्यसंस्काराच्या दोषातनं मुक्त पावतो. म्हणजे त्याचा अंत्यसंस्कार झाल्यासारखं ते होतो, त्या दोषातनं काय होतो मुक्त पावतो. मग त्याच्या निमित्ताने मध्ये 5 दिवस 7 दिवस कथा लावायची किंवा भागवत असेल शिवपुराण असेल गरुड पुराण असेल ती कथा लावायची. ते झाल्यानंतर शुद्ध श्राद्ध करायचं. अनेक लोकांना नेत अन्नदान करायचं 10 दिवसांपर्यंत. प्रेताचा प्रेत घटाची दान करायचं. या सगळ्याने प्रेतत्वाचा नाश होतो. हे सगळं बघून राजाने सुदेव नावाच्या ब्राह्मणांसाठी केलं. सुदेव नावाच्या ब्राह्मणाच्या प्रेतत्वाचा नाश पावला म्हणून सुदेव नावाचे ब्राह्मण प्रत्यक्ष स्वरूपामध्ये भेटण्यासाठी आले भगवान राजाला. भगवान राजाला पुन्हा पुन्हा वंदन केलंय, पुन्हा पुन्हा धन्यवाद दिलाय की राजा आज तू माझ्या मदतीला धावून आला म्हणून माझा प्रेतत्वाचा नाश पावला. नाही तर अजून 250 वर्ष मला प्रेत बनून राहावं लागलं असतं. राजा तुझे खूप खूप आभार. राजा तुझ्यामुळे तरून गेलो आणि सुदेव नावाचे ब्राह्मण स्वर्ग मोक्षाला निघून गेले. श्रोते हो, आता
श्रीमंत नारायण गरुडजींना शेवटच्या 2 ओळी फार महत्त्वपूर्ण सांगतायत, त्याच्यामुळे तुम्ही अतिशय गांभीर्याने श्रवण करा, तुम्हाला महत्त्व लक्षात येईल. गरुडा, अरे गरुडा, दुसऱ्याने केलेल्या ऊर्ध्वदेहिक कर्माने, बरं का, परत रिपीट करतो, दुसऱ्याने केलेल्या ऊर्ध्वदेहिक कर्माने जर प्रेताचा मोक्ष होऊ शकतो, तर पुढचा पोरगा जर माता पितांसाठी श्रद्धेने ऊर्ध्वदेहिक म्हणजे मृत्यूनंतरचे सगळे कर्म श्रद्धेने करेल, तर ते माता पिता पाप करून का स्वर्ग मोक्षाला प्राप्त करणार नाही. हे ऊर्ध्वदेहिक कर्माचं महत्त्व, पुत्राचं महत्त्व समजावून सांगण्यासाठी त्रेतायुगातली सुदेव नावाची ब्राह्मण आणि बभरून राजाची संवादाची कथा श्रीमंत नारायणांनी गरुडजींना सांगितली. मला अशाही तुम्हाला अध्याय चांगल्यापैकी समजला असेल तर पूर्व गरुडजी विचारतात की प्रभू, मला हे सांगा की उत्तम आणि योग्य प्राणत्याग करण्याचा विधी काय आहे. किंवा श्रीमंत नारायण सांगतात, गरुडा, उत्तम आणि योग्य प्राणत्याग करण्याचा विधी म्हणजे आपल्या 6 अवस्थांना 5 अवस्थांना पूर्ण करून 6व्या अवस्थेमध्ये मनुष्याने प्राणांचा त्याग करणं हे सगळ्यात उत्तम सांगितलेलं आहे. म्हणजे त्याच्या जीवनाची जी चक्र आहे ते चक्र त्याने पूर्ण करायला पाहिजे. आज कलियुगामध्ये जवळजवळ मनुष्यांची दुर्गती होते. आता मनुष्यांची दुर्गती होते असं म्हणण्यापेक्षा मोठ्या मोठ्या तपस्वींची, संत महात्म्यांची सुद्धा दुर्गती होते कलियुगाच्या प्रभावाने. परंतु उत्तम प्राणत्याग हा तेव्हाच जेव्हा आपली आयु पूर्ण होते आहे. म्हणजे युवा अवस्थेतनं सगळ्यात पहिले बाल अवस्थेला पूर्ण करून आपण कुमार अवस्थेत जातो, कुमार अवस्थेतनं युवा अवस्थेला भोगतो, युवा अवस्थेतनं वृद्ध अवस्थेत जातो, वृद्ध अवस्थेनंतर आतुरकालीन पूर्ण भोगतो आणि आतुरकालीन 5वी पूर्ण भोगल्यानंतर 6व्या स्टेपला म्हणजे 6व्या अवस्थेमध्ये जेव्हा मृत्यू होतो तेव्हा तो मृत्यू उत्तम आणि योग्य सांगितलेला आहे. म्हणून श्रीमंत नारायण सांगतायत, हां कुठपर्यंत आलो होतो, उत्तम आणि योग्य प्राणत्याग करण्याचा विधी. तर श्रीमंत नारायण गरुडा, ज्या वेळेला आपल्या घरात परिवारामध्ये एखादा व्यक्ती वृद्ध अवस्थेने तो आता मृत्यूला प्राप्त होतोय, त्यावेळेला सगळ्यात पहिले काय करायचंय तर तुळशीजवळ शेण, गाईचं शेण, थोडंसं गोमूत्र, गंगाजल किंवा साधं पाणी त्याच्यात टाकून एका बादलीमध्ये घट्ट असं शेणाचं ते मिश्रण बनवायचं आहे. आणि त्या मिश्रणाने काय करायचं, तुळशीजवळ गोल आकार, मंडलाकार भूमी सारवायची आहे. त्या सारवलेल्या भूमीवरती एक ताटली ठेवायची आहे. ताटलीमध्ये शालिग्राम प्रभू किंवा बाळकृष्णांना विराजमान करायचे, ठेवायचं आहे. एका पेल्यामध्ये दूध, साखर, थोडंसं पाणी असं मिश्रण एकत्र करायचं आहे. हे एकत्र केल्यानंतर त्या शालिग्राम प्रभूंवरती किंवा त्या बाळकृष्णांवरती आसन टाकून बसायचं आहे आणि मनातल्या मनात भगवंताचं स्मरण करून त्या प्रभूंच्या मस्तकावरती, शालिग्राम प्रभू बाळकृष्ण असतील त्यांच्या मस्तकावरती चमचा ते दूध, पाणी, साखर एकत्र केलेलं मिश्रण जे आहे ते चमचा काय करायचं आहे, वाहत राहायचं आहे, टाकत राहायचं आहे, वाहत राहायचं आहे. ते वाहताना काय म्हणायचं आहे, नमो भगवते वासुदेवाय नमः, नमो भगवते वासुदेवाय नमः, नमो भगवते वासुदेवाय नमः. हो असं म्हणत आहे. ते किती वेळ, कमीत कमी 108 वेळेस किंवा त्याच्यापेक्षा जास्त, जेवढ्या जास्तीत जास्त वेळेला होईल तेवढं. मग आता काय करायचं आहे, हे जे प्रभूंचं चरणामृत बनलेलं आहे ते पुन्हा एका भांड्यामध्ये काढायचं आहे, झाकून सुरक्षित ठेवून द्यायचं आहे. बाळकृष्णांना किंवा शालिग्राम प्रभूंना शुद्ध स्नान घालायचं आहे, धुवायचं आहे, पुसायचं आहे, देवघरात ठेवायचं आहे. धूप, दीप, नैवेद्य द्यायला विसरायचं नाही, तुळशी दल व्हायला विसरायचं नाही, मिळेल ते पिवळ्या रंगाचं फूल व्हायला विसरायचं नाही. आणि हे सगळं झाल्यानंतर नको बेटा, होत आलंय आता. हे सगळं झाल्यानंतर काय करायचं, पुढे त्या शालिग्राम प्रभूंना किंवा त्या बाळकृष्णांना हात जोडून शुद्ध अंतःकरणाने मनापासून प्रार्थना करायची, प्रभू आमच्या घरामध्ये आमची अमुक अमुक व्यक्ती, माता असतील, पिता असतील किंवा अमुक अमुक व्यक्ती जो कोणी असेल ते काही वेळानंतर मृत्यूला प्राप्त होणारे, आम्ही तुमच्या चरणामृत त्यांना प्राशन करायला देतोय. तुमच्या चरणामृताच्या प्राशनाने स्वर्गाचे 4ही दार त्यांचे मोकळे होऊ द्या, त्यांना वैकुंठ लोकाची प्राप्ती होऊ द्या, त्यांचं ऊर्ध्वगतीने निधन होऊ द्या, त्यांना ऊर्ध्वगती मृत्यूनंतर प्राप्त होऊ द्या, अशी प्रार्थना करायची आहे. आणि त्याच्यानंतर मात्र ते जे शेण, माती सगळं तुम्ही एकत्र केलेलं गोमूत्र वगैरे ते आता घरामध्ये आणायचं आहे. आणि घरामध्ये जिथे त्यांना ठेवायचं आहे, त्या प्रेताला पुढे तुम्ही ठेवणार आहेत, आतुरकालीन व्यक्तीला, मरणासन्न व्यक्तीला ठेवणार आहेत, तिथे दक्षिणेकडून उत्तरेकडे गादीप्रमाणे म्हणजे आयत आकार भूमी काय करायची आहे, सारवायची आहे, तिथं लेपन करायचं आहे. पूर्वीच्या जरा शेणामातीचीच राहायची, आता मात्र स्पार्टेक आहे, त्याच्यामुळे या गोष्टी आता होत नाही, परंतु असं प्राचीन काळामध्ये होत असायचं. तर ती भूमी काय करायची, सारवायची.
सारवलेल्या भूमीवरती पांढरा कपडा टाकायचा आहे, त्याच्यावरती काळी तीळ दर्भ आणि तुळशी दर टाकायचं आहे आणि नंतर आतुरकालीन व्यक्तीला काढून त्याच्यावरती ठेवायचं आहे. आता ही भूमी सारवायची का असते बरं? तर जी भूमी गाईच्या शेणापासून सारवली जाते, त्या भूमीपासून, त्या सारवलेल्या मंडलाकार भूमीपासून जे अशुभ शक्ती आहेत, भूत प्रेत पिशाच, हे जे निगेटिव्ह आहे शक्ती आहेत, याच्या जवळ कधीच येत नाही, तर त्याच्यापासून खूप लांब राहतात. म्हणून ही भूमी सारवण्याचं विशेष महत्त्व आहे. म्हणून ती भूमी सारवण्याचं त्या ठिकाणी त्यांना ठेवायचं आहे. आणि ठेवल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदी त्यांचा मंद मंद श्वास सुरू आहे, त्याच वेळेला त्यांच्या मुखामध्ये अंगठा या पद्धतीने द्यायचा आहे आणि जे प्रभूंचं चरणामृत आपण तयार करून ठेवलेलं आहे, त्या चरणामृताला अंगठ्याच्या माध्यमातून थेंब 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 त्यांच्या मुखात द्यायचं आहे, जेणेकरून 2, 4, 5 थेंब किंवा 1 थेंब, अर्धा थेंब त्यांच्या कंठापासून, या गळ्यापासून खाली उतरून जाईल, तर त्यांना स्वर्ग मोक्षाची प्राप्ती होईल. अरे एवढं महात्म्य चरणामृताचं आहे की संत मीराबाईंना चरणामृतामध्ये विष टाकून प्यायला दिलं होतं, तर ते विष सुद्धा अमृत बनून गेलं. त्यांच्या सासरच्या लोकांना वाटलं की वैद्य मीराबाईंवरती मेहरबान आहे, त्यांनी विषाची मात्रा कमी ठेवली असेल. ज्या भांड्यात विष प्यायला दिलं होतं ते भांडं स्वच्छ धुतलं, धुतलेल्या भांड्यात दूध भरलं, ते वैद्य जो वैद्याला प्यायला दिलं, त्या धुतलेल्या भांड्यात भरलेलं दूध पिऊन तो वैद्य 2 मिनिटात मृत्यूला प्राप्त झाला. म्हणजे विचार करा त्या विषाची क्वांटिटी आणि क्वालिटी काय असणार आहे. पण ते विष चरणामृत समजून मीराबाईंनी जेव्हा प्राशन करून घेतलं, तर प्रभूंनी त्या विषाला सुद्धा अमृत बनवून दिलं. एवढं महात्म्य चरणामृताचं आहे. श्रोते हो, मीरा गिरिधर नाम पुकारी, विष को अमृत किए मुरारी, खुल गए चारों द्वार लेकर नाम तेरा, हो गए भव से पार लेकर नाम तेरा, हो गए भव से पार लेकर नाम तेरा. हो श्रोते हो, एवढं चरणामृताचं महत्व आहे. श्रोते हो, अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम विष्णु पादोदकम तीर्थम. अरे पुनर्जन्म न विद्यते. तू जन्म आणि मृत्यूच्या जगातनं मुक्त होऊन जातो, तुला पुन्हा जन्म घ्यायचा गरज पडत नाही, तू पुन्हा जन्माला येत नाही. आपल्याकडे आपण सगळं करतो, पण आपण काहीतरी चुकीच्या पद्धतीने करतो. आपल्याकडे आपण काय म्हणतो, शिपा देणं, बरोबर, पण त्याचा संबंध जर भगवंताच्या चरणांची होत नसेल तर ते प्रभूंचं चरणामृत बनत नाही. त्याचा संबंध कोणाशी जोडला गेला पाहिजे, तो भगवंताशी संबंध जोडला गेला पाहिजे. अरे शिवलिंगावरचं जे खाली नितरणारं पाणी आहे ते हातामध्ये घेऊन प्राशन करायचं आहे, ते पातकाचं क्षमन करणारे आहे. त्या कलशाच्या धारेतनं जे पाणी पडतंय ती खंड करण्याचा आपल्याला अधिकार दिला कोणी? पुष्कळशी लोक धारेमधनं असं पाणी घेतात आणि असं प्राशन करतात. अरे बाबा, ते साधं पाणी, ते महादेवाला स्पर्शच होऊ दे, जे खाली नितरेल ना ते तू प्राशन कर, तुला तेवढा अधिकार. अरे आजपर्यंत मोठ्या मोठ्या देवाधिकाऱ्यांनी सुद्धा भोलेनाथांनी त्याच्या धारापात्रातलं जल खंड करण्याचा दुस्साहस केलं नाहीये. आणि आपण मनुष्य, अरे अलंकारो प्रियो विष्णू जलधारा शिवा प्रिय, नमस्कारो प्रियो भानू ब्राह्मणो भोजन प्रिया. म्हणून श्रोते हो, ते चरणामृत त्यांना प्राशन करायला द्यायचं आहे. आता मात्र श्रीमन नारायण गरुडजींना सांगतात, गरुडा, जर गंगाजल घरामध्ये उपलब्ध असेल तर 2 थेंब 4 थेंब गंगाजल जे आहे ते त्यांच्या मुखामध्ये त्यांना प्राशन करण्यासाठी द्यायचं आहे. आणि गंगाजल जर नसेल तर साधं पिण्याचं पाणी घ्यायचं आहे. आणि गंगा 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 म्हणून ते गंगाजल, ते साधं पाणी जरी गंगा गंगा म्हणून त्यांच्या मुखामध्ये आपण पिण्यासाठी दिलं तरी सुद्धा ते पाप करून स्वर्ग मोक्षाचे भागी बनतात. श्रोते हो, एवढं महात्म्य गंगा नदीचं आहे. गंगा नदी ही नुसत्या स्नानानेच मनुष्याला पवित्र करते असं नाही, तर गंगा नदी स्नानाने, स्मरणाने, वंदनाने, मार्जनाने, नामाने, दर्शनाने, स्पर्शनाने सुद्धा ती मनुष्याला पवित्र करणारी ठरते. म्हणून श्रोते हो, गंगा नदीचं खूप सारं महात्म्य आहे. सकाळी आंघोळ करताना साधं पाणी डोक्यावरती घेतलं आणि गंगा 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 म्हणून स्नान केलं तर गंगा स्नानाचं फल प्राप्त. एवढंच काय, श्रीमन नारायण त्याचा गरुडा, त्या गंगा जलाचा तर विषय सोड, नुसतं गंगा गंगा नाव मरणासन्न व्यक्तीजवळ 100 वेळेला आपण बोललो तर तो मरणासन्न व्यक्ती पाप करून स्वर्ग मोक्षाला प्राप्त होतो. हो, गंगा गंगेतियो ब्रूयात योजनानां शतेरपि मुंचन्ते सर्व पापेभ्यो. अरे विष्णु लोकं स गच्छति. एवढं सामर्थ्य गरुडा गंगा नदीचं आहे. म्हणून अशी गंगा नदी मनुष्यांचं पाप तारण करून मनुष्यांना पावन करणारी. श्रोते हो, ज्याप्रमाणे दुर्गा देवी दुर्गतीचा नाश करते, काली काळाचा नाश करते, त्याचप्रमाणे
यमुना बुद्धी प्रदान करते, त्याचप्रमाणे गंगा माता ही सगळ्या पातकांचं काय करते, क्षमन करते. गरुडा शरीराला शुद्ध करणारं चांद्रायन नावाचं व्रत जो मनुष्य 1000 वेळेला करतो आणि जो सूर्याच्या प्रकाशाने संतप्त गंगा ओंजळभर गंगाजलाचं 1 वेळा प्राशन करतो, या दोघांना समान पुण्य प्राप्त होतं. एवढं महात्म्य गंगा नदीच आहे श्रोते हो. भक्तिदायिनी गंगा जय जय म्हणा सगळ्यांनी. भक्तिदायिनी गंगा जय जय, मुक्तिदायिनी गंगा जय जय, मुक्तिदायिनी गंगा जय, वैकुंठदायिनी गंगा जय जय, वैकुंठदायिनी पाप विनाशिनी गंगा जय जय, पाप विनाशिनी गंगा जय जय, दुर्गा दुर्गति नाशिनी जय जय, दुर्गा दुर्गति नाशिनी जय जय, काल विनाशिनी काली जय जय, काल विनाशिनी काली जय जय, बुद्धिदायिनी यमुना जय जय, बुद्धिदायिनी यमुना जय जय, पाप विनाशिनी गंगा जय जय, पाप विनाशिनी गंगा जय जय. म्हणून श्रोते हो, एवढं महात्म्य गंगा नदीचं आहे. आता गंगा नदीचं महात्म्य अजून समजावून सांगण्यासाठी श्रीमन नारायण गरुड ज्यांना सत्ययुगातली एक प्राचीन काळातली कथा सांगत. गरुडा एक महात्माजी संत होते. नेपाळ प्रांतात आज जी गंडकी नदी वाहते, त्या गंडकी नदीच्या तीरावरती त्यांची झोपडी होती, कुटिया होती. तिथे राहून संध्या स्नान भगवंताचा अखंड नाम संकीर्तन ते करत असायचे. पण मनामध्ये एक विचार नेहमी होता की एक दिवस तरी मला जीवनात गंगा स्नान घडायला पाहिजे, एकदा तरी मला जीवनात गंगा स्नान घडायला पाहिजे. पण जीवनपर्यंत गंगा स्नान घडलं नाही, कारण त्यावेळेला काही एवढं तंत्रज्ञान नव्हतं की आपल्यासारखं पटकन गाडीमध्ये बसलं, गाडी केली की लगेच चाललो आपण, तसं तसं तेव्हा नव्हतं. म्हणून त्यांच्या मनातली गोष्ट मनातच राहून गेली. पण जे मनी असते तर स्वप्ने देते. एकदा स्वप्नात बघितलं, गंगा नदीच्या किनाऱ्यावरती गेली, गंगा नदीला बंधनाच्या ठिकाणी केली आहे, 3 वेळेला आचमन केलेलं आहे, नंतर स्नान करून सूर्यनारायणांना अर्घ्य दिला आहे. मनामध्ये खूप उत्साह, खूप आनंद त्यांना वाटतोय. आणि त्या गंगाच्या किनाऱ्यावरती बसून अखंड नाम संकीर्तन त्यांनी केलंय. हे सगळं स्वप्नात बघितलं, आनंद झाला. जसं झोप आली, म्हणजे जाग आली, झोप मुडली, जाग आली, सकाळी उठले, तसं खूप दुःखी झाले की अरे गंगा स्नान तर घडलं, पण काय माझं दुर्दैव, मला स्वप्नात गंगा स्नान घडलं, प्रत्यक्षात काही घडलं नाही. कालांतराने देह त्याग झाला, वैकुंठ लोकाची प्राप्ती झाली. वैकुंठात गेल्याबरोबर प्रभूंच्या चरणांवरती वंदन केलं, नतमस्तक प्रणाम केला. प्रभूंना सांगितलं, प्रभू मी जीवनात इतकं पुण्य केलंच नाही की मला वैकुंठ लोकाची प्राप्ती होईल. मला माहितीये राजा बलीने सर्वस्व दान करून टाकलं होतं, व एवढं पुण्य करून सुद्धा तुम्ही राजा बलीला देऊन काय दिलं, स्वर्गाचं राज्य दिलं. ध्रुव बाळाने एवढं तप केलं, 6 महिन्यांच्या वयामध्ये ध्रुव बाळाला तुम्ही ध्रुव लोकाचं राज्य दिलं. अरे वैकुंठ काय गंमत वाटली का? वैकुंठम योगीनाम तत्र दुर्लभम, मोठ्या मोठ्या योगी पुरुषांना सुद्धा वैकुंठ अत्यंत दुर्लभ आहे. हे मला माहिती आहे, मी एवढं पुण्य केलंच नाही की मला वैकुंठ लोकाची प्राप्ती होईल. तेव्हा प्रभूंनी सांगितलं, अरे तुझं म्हणणं बरोबर आहे, पण बघ तू एकदा गंगा स्नान केलं होतं ना, त्या गंगा स्नानाच्या फलाने तुला वैकुंठ लोकाची प्राप्ती झाली आहे. म्हणे प्रभू मी गंगा स्नान केलं हे बरोबर आहे, पण तुमच्या हिशोबात थोडी चूक झाली आहे. ती चूक अशी झाली आहे की मी गंगा स्नान प्रत्यक्षात नाही केलं, मी गंगा स्नान स्वप्नात केलं. तेव्हा श्रीमन नारायण यांनी सांगितलंय, गरुडा तू गंगा स्नान प्रत्यक्षात कर का स्वप्नात कर? गंगेचं पाणी डोक्यावरती घे का नुसतं गंगा गंगा म्हणून साधं पाणी डोक्यावरती घे? गंगा ती गंगा. अरे त्या गंगा नदीमध्ये स्नान करण्यासाठी, त्या गंगा नदीला वंदन करण्यासाठी स्वर्गातले देव सुद्धा मनुष्य रूपाने त्या ठिकाणी अवतार घेतात किंवा प्रगट होत असतात. अरे नमामि गंगे तव पाद पंकजम सुरासुरेर्वंदित दिव्य रूपम भक्तींच मुक्तींच दधाति नित्यम भावानुसारेण सदा नराणां, भावानुसारेण सदा नराणां. श्रोते हो, पावन असं गंगा महात्म्य जो श्रवण करतो ना, त्याला गंगा स्नानाचं फल प्राप्त होतं. एवढं पावन असं गंगा महात्म्य श्रीमन नारायण यांनी गरुड यांना सांगितलं. त्यानंतर पुढे श्रीमन नारायण गरुड यांना सांगत, गरुडा अरे
वेद सुद्धा गंगा मातेची स्तुती करता. त्या भागीरथाने इतकं तप करून त्या गंगा मातेला या भूलोकामध्ये आणलंय ना. ती गंगा माता या भूलोकातली नाही, ती वैकुंठ लोकाची नदी आहे. ती वैकुंठ लोकातलं भूलोकावरती आपलं कल्याण, मनुष्यांचं कल्याण करण्यासाठी ती प्रकट झालेली आहे भागीरथाच्या सांगण्यावरनं, भागीरथाच्या तपस्येवरनं. तर श्रोते हो, वेद सुद्धा गंगा मातेचं स्तुती करतात. वेद सुद्धा काय म्हणता माहिती का? देवी सुरेश्वरी भगवती गंगे, देवी सुरेश्वरी भगवती गंगे, त्रिभुवन तारिणी तरल तरंगे, त्रिभुवन तारिणी तरल तरंगे. गरुडजींनी विचारलं प्रभूंना, प्रभू गंगा मातेमध्ये एक मनुष्याला तारून नेण्याचं सामर्थ्य आहे. तेव्हा प्रभूंनी सांगितलं, गरुडा एका व्यक्तीला तारून नेण्याची काय गोष्ट करतो? गंगा माता अशी तारणहार गंगा आहे की ती त्रिभुवनाला, भूलोक, भूलोक, भूवरलोक आणि स्वरलोक या तिघ लोकांना मनात आणलं की तारून नेण्याचं सामर्थ्य ठेवते. त्रिभुवन तारिणी तरल तरंगे, त्रिभुवन तारिणी तरल तरंगे, भागीरथी सुखदायनी माता, भागीरथी सुखदायनी माता, तव जल महिमा निगमे ख्याता, तव जल महिमा निगमे ख्याता, देवी सुरेश्वरी भगवती गंगे, देवी सुरेश्वरी भगवती गंगे, त्रिभुवन तारिणी तरल तरंगे, त्रिभुवन तारिणी तरल तरंगे. तर श्रोते हो, पावनच आपण गंगा महात्म्य या ठिकाणी श्रवण केल्यानंतर आता माझा श्रीमन नारायण गरुडजींचा गरुडा तुला दर्भाचं महात्म्य सांगतो. दर्भ म्हणजे कुश, कुश म्हणजे दर्भ. या दर्भाचं महात्म्य श्रोते हो असं आहे की दर्भ एक तर कधीच अपवित्र होत नाही, एक ते. दुसरं, दर्भाशिवाय शुभ किंवा अशुभ दोघंही कामं होऊ शकत नाही. आणि दर्भ, काळी आणि तुलसी दल हे मरणाऱ्या व्यक्तीची दुर्गती कधीच होऊ देत नाही. म्हणून भगवंताच्या वराह नारायणाच्या रोमापासून उत्पन्न झालेला, प्रगट झालेला, उत्पन्न झालेला, जन्म पावलेला दर्भ अत्यंत पवित्र आहे. प्रभूंच्या घामापासून जन्माला आलेली काळी तीळ ही सुद्धा अत्यंत पवित्र आहे. आणि तुळशी तर स्वयं विष्णू पत्नी आहे, ती विष्णुप्रिय आहे, म्हणून ती सुद्धा अत्यंत पवित्र आहे. तर श्रोते हो, दर्भ जो आहे तर दर्भाचं खूप महात्म्य आहे. दर्भ फार महत्वाचा आहे. ज्या ब्राह्मणाच्या घरात दर्भ नसेल, ज्या ब्राह्मणाजवळ दर्भ नसेल, तो ब्राह्मण, शास्त्र त्याला ब्राह्मण मानत नाही. जसं धातूमध्ये सोनं सर्वोत्तम आहे, तसं दर्भ हा पूजापाठच्या सर्व गोष्टींमध्ये सर्वोत्तम आहे. किती महात्म्य बरं दर्भाचं. तर बघा नीट ऐका बरं का श्रोते हो. कुशमूलेच तो ब्रह्मा, कुशमूलेच तो ब्रह्मा, कुशमध्ये जनार्दना, कुशाग्रे शंकरो देव, त्रया देवा कुशस्थितः. तिघ देवांनी त्या कुशामध्ये प्रवेश केला आहे. म्हणून कुश सर्वदा पवित्र, कुश कधीच अपवित्र होत नाही. काळी तीळ भगवंताच्या घामापासून उत्पन्न झाली आहे आणि तुलसी ही प्रभूंची अर्धांगिनी आहे. म्हणून या तिघही दुर्गतीपासून वाचवणारी असतात. म्हणून त्यांना ज्या जागेवरती आपण झोपवत असतो, ठेवत असतो, त्या जागेवरती पांढऱ्या कपड्याच्या वरती काळी तीळ, दर्भ आणि तुलसी त्याला ठेवायचं महात्म्य आहे. आता मात्र श्रीमन नारायण गरुडजींना सांगतात, गरुडा ज्याच्या घराजवळ तुळशी आहे त्याचं घर घर नाही, त्याचं घर म्हणजे स्वर्ग आहे. ज्याच्या घराजवळ तुळशी आहे त्याचं घर मंदिर आहे. ज्याच्या घराजवळ तुळशी आहे त्याचं घर नंदनवन आहे. अरे गरुडा, ज्याच्या घराजवळ तुळशी आहे ना त्याचं घरच स्वर्ग आहे. गरुडा, ज्याच्या घराजवळ तुळशी आहे ना त्याचं घर मंदिरासमान आहे. गरुडा, जगाची उष्णता हरण करणारी तुळशी ज्याच्या घराजवळ असते ना त्याच्या घरामध्ये यमाचे दूत कोणाचा प्राण हरण करण्यासाठी प्रवेश करतील एवढं सामर्थ्य त्या यमाच्या दूतांमध्ये सुद्धा नाहीये. ज्या स्त्रिया रोज तुळशीला पाणी टाकतात, तुळशीचं पूजन करतात, त्यांचं सौभाग्य वाढतं, त्यांच्या मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होतं. एवढं महात्म्य गरुडा तुळशीचं आहे. गरुडा, तुळशी ही अशी आहे की ते रोप जिवंत असलं तरी मनुष्याचं कल्याण करणार आहे. आणि तुळशी वाळून गेली म्हणजे तुळशीचं रोप मरून गेलं तरी ते मेलेलं सुद्धा रोप मनुष्याचं कल्याण करणारे. वाळलेल्या तुळशीपासून तुळशीची माळा बनते. ती नुसती गळ्यात असली तरी यमाचे दूत आपले प्राण हरण करत नाही. एवढं सामर्थ्य तर तुळशीपासून बनलेल्या त्या माळेचं आहे. आणि अजून काय, अरे नित्य तुळशीची आराधना करणारा व्यक्तीने, नित्य तुळशीला वंदन करणारा जो व्यक्ती आहे गरुडा, तो सगळ्या पातकांपासून मुक्त होतो. प्राचीन काळातली एक छोटी कथा सांगतात गरुडा. पूर्वी वाडे असायचे ना, मोठे मोठे घरं असायचे वाडे. तर एका बाईंच्याकडे तुळशी होती आणि त्यांच्या शेजारच्या ज्या बाई होत्या त्यांनी तुळशी लावली नाही.
त्या तुळशीचा खूप द्वेष करायच्या आणि दुसऱ्या बाई ज्या होत्या त्या तुळशीचा खूप सन्मान करायच्या. पण पाण्याचे भांडे मागच्या दारी आणि तुळशी पुढच्या दारी, त्याच्यामुळे एवढं अंतर जायचं, पाणी घेऊन तुळशीला टाकायचं. त्यांना यायचा कंटाळा. या बाई समोर बादल्या भरून ठेवायच्या, भांडे भरून ठेवायचे पाण्याच्या. तर या बाई काय करायच्या, ज्यांची तुळशी होती त्या त्यांचं लक्ष नसलं का त्यांचंच पाणी त्यांच्या जगमध्ये घेऊन यांच्या तुळशीला त्या पाणी घेऊन घ्यायच्या. कालांतराने अनेक वर्ष गेले आणि त्या बाई तुळशीला अजिबात मानत नव्हत्या किंवा त्यांनी जीवनात कधी तुळशीला साधा असा नुसता देखल्या देवाला दंडवत म्हणतो तसं सुद्धा नमस्कार केला नाही. तर त्या बाई वैकुंठ लोकाला प्राप्त होऊन गेल्या. तर प्रभूंनी त्यांना सांगितलं, बाई सगळी मेहनत त्यांनी केली पण पाणी तुझं वापरलं म्हणून तुला वैकुंठ लोकाची प्राप्ती झाली. श्रोते हो, स्वतः वेद गंगा मातेची स्तुती करताना श्रीमन नारायण गरुड पुराणामध्ये गरुडजींना सांगतात, गरुडा तुळशी म्हणजे अशी तशी नाहीये रे, ती खूप पावन आहे. तर किती पावन आहे, कशी पावन आहे. या दृष्टवा निखिलाग संग समने, अरे सृष्टवा बभूस पावने, तुलसी दर्शन मात्रेन सर्व दुःख हता भव, तुलसी दर्शन मात्रेन सर्व पाप हता भव. म्हणून गरुडा, अरे ज्याच्या घराजवळ तुळशी आहे त्याच्या घरामध्ये बाहेरील पेक्षा म्हणजे महामारी सहजासहजी प्रवेश करत नाही. एवढं पावन असं तुलसी महात्म्य श्रीमन नारायणांनी गरुडजींना सांगितलं, गरुडा अरे ती तुलसी आधी आणि व्याधी या दोघांचं हरण करणारी आहे हो. म्हणून श्रोत्यो, असे पावन तुलसी महात्म्य श्रवण केल्यानंतर श्रीमन नारायण गरुडा मरणासन्न व्यक्तीच्या मुखामध्ये मृत्यूच्या पश्चात लगेचच पंचरत्न, मोती, पोळा किंवा सोन्याचा मणी हा मुखात प्रक्षेप करायचा असतो. कारण या जगामध्ये मौल्यवान गोष्टी कोणत्या कोणत्या? सोनं किमती म्हणजे मौल्यवान आहे, 5 प्रकारचे रत्न मौल्यवान आहेत आणि जीवनातनं त्या रत्नांपेक्षा सुद्धा मौल्यवान व्यक्ती निघून गेला आहे. तर आपल्या पुढे त्या सोन्याचं आणि रत्नांचं काय महत्त्व उरणार आहे. म्हणून मुखात तो प्रक्षेप करायचा आहे. नसेल तुळशी दल ठेवायचं आहे. कारण गरुडा तुळशी दल मुखामध्ये ठेवल्याने त्या मनुष्याला सद्गती प्राप्त होत असते. बरं, तुळशी दल नुसतं मुखातच ठेवायचं आहे का ना, तुळशी दल सप्तद्वारी ठेवायचं आहे. या शरीर रूपी गाडीला मी काल पहिल्या दिवशी तुम्हाला दुसऱ्या दिवशीच्या कधी सांगितलं होतं ना, शरीर म्हणजे यंत्र आहे आणि आत्मा त्या यंत्रामध्ये आरूढ आहे. तसं ड्रायव्हर कारमध्ये बसत असतो, तसं त्याला बाहेर निघायचं असलं तर कारला किती दरवाजे असतात? 4. मुख्यत्वे 4 असतात. एखाद्या कारला जास्त पण असतात, असतो तो चर्चेचा विषय नाही. पण ही मनुष्यरूपी जी व्हेकल आहे, ही कार आहे, तिला किती दरवाजे माहिती का तुम्हाला? 9 एक्झिट पॉईंट आहे. 9 किती आहे? 9. योगी पुरुषांचे प्राण ब्रह्मरंध्रातनं जातात, ते फक्त योगी पुरुषांचे, आपल्यासारख्या सर्वसामान्यांना ते शक्य नाही. तुमच्या माझ्यासारख्या प्रापंचिकांचे प्राण सप्तद्वार, 2 डोळे, 2 नाकाचे छिद्र, बेजुने 4 कान, बेत्रिक 6 आणि मुख 7 यांच्या माध्यमातून जातात. म्हणून या सप्तद्वारांवरच तुळशीचं दल ठेवायचं असतं. त्याचे प्राण ब्रह्मरंध्रातनं जाणारे, त्याला तुळशी दल ठेवण्याची काही गरज नाही, तो डायरेक्ट मोक्षाला प्राप्त होणार आहे. आणि ज्याचे प्राण नाभीपासून खाली असलेल्या 2 द्वारांमधनं जाणार आहे, तिथे तुळशी दल ठेवून काही उपयोग नाहीये. कारण जर पापच तेवढं केलं असेल त्यामध्ये तुळशी दल ठेवून पण काय ते पापांची क्षमण होत नाही. पण जे प्रापंचिक आहे, ज्यांनी जाणून बुजून पाप न करता जाणतेपणी पाप झालेलं आहे, तेवढ्या पापांचं क्षालन करण्याला तुळशीचं एक दल पुरेसं आहे. आणि गरुडा, तुला सांगतो, शरीरातनं प्राण निघून गेल्याबरोबर निराधार वृक्षाप्रमाणे, जसं निराधार वृक्ष धाडकन जमिनीवरती कोसळतो, तसं शरीरातनं प्राण निघून गेल्यानंतर मनुष्य हा धाडकन जमिनीवरती कोसळत असतो. या शरीरामध्ये जे 5 तत्व असतात, ते 5 तत्व सुद्धा 5 तत्वांमध्ये विलीन होऊन जातात. ज्याप्रमाणे आपण फुग्यामध्ये हवा भरली, फुगा फुटला, हवा कुठे गेली? हवा हवेमध्ये मिसळून गेली. त्याचप्रमाणे हा मनुष्य देहरूपी फुगा फुटल्यानंतर याच्यामध्ये असलेले 5 तत्व 5 तत्वांमध्ये विलीन होऊन जातात. मग आपल्या शरीरामध्ये 5 तत्व कोणते कोणते आहेत बरं? पृथ्वी तत्व आपल्या शरीरामध्ये आहे, वायू तत्व आपल्या शरीरामध्ये आहे, जलतत्व आपल्या शरीरामध्ये आहे. मेडिकल सायन्स सांगतं की मनुष्य शरीरामध्ये 75% पाणी आहे. थोडंसं जरी पाण्याचं प्रमाण कमी जास्त झालं, डॉक्टर सांगतात जास्तीत जास्त पाणी प्या, ग्लुकॉन डी प्या, तुम्हाला डिहायड्रेशन झालंय. मग हे जलतत्व आपल्या शरीरामध्ये आहे, वायू तत्व आपल्या शरीरामध्ये आहे, अग्नितत्व आहे, आकाश तत्व सुद्धा आपल्या शरीरामध्ये आहे. खाल्लेलं आपलं जेवलेलं डायजेस्ट होतं ना, ते जठर नावाचा अग्नी डायजेस्ट करतो. पण आकाश तत्व कुठे आहे बरं शरीरामध्ये? तर कमरेपासून ते डोक्यापर्यंत शरीर पोकळ सांगितलेलं आहे. कमरेपासून ते डोक्यापर्यंत शरीर पोकळ सांगितलं आहे. अगदी पोकळी जी आहे तिलाच आकाश तत्व म्हटलेलं आहे. श्रोते, असं हे 5 तत्वांपासून बनलेलं शरीर आहे. आणि शरीर हा पंचतत्वरूपी फुगा फुटल्यानंतर ते पंचतत्वांमध्ये
अध्यायांमध्ये विलीन होऊन जातात. म्हणून श्रोते हो, क्षितिजल पावक गगन समीरा, क्षितिजल पावक गगन समीरा रे पंचरचित एक अधम शरीरा, पंचरचित एक अधम शरीरा. श्रोते हो, अशा प्रकारे पाच तत्वांमध्ये विलीन होऊन जातात. तुम्हाला जन्मापासून मृत्यूपर्यंत मी 6 अवस्था सांगितल्या होत्या. आता मृत्यूनंतर या शरीराच्या 3 अवस्था अजून आहे. ते म्हणजे मृत्यूनंतरची पहिली अवस्था पूर्वी, ते शरीर किड्यामुंगींचं, बॅक्टेरिया, सूक्ष्म जीवाणूंचं काय बनतं, वारूळ बनतं. ते सूक्ष्म जीवाणू शरीरातले आतून बॉडीला डिकम्पोज करायला सुरुवात करतात. म्हणून जास्त वेळ आपल्याला प्लेट घरात ठेवता येत नाही. जास्त वेळ ठेवायचं असेल तर मग तातडीने शवपेटी मागवावी लागते. ही पहिली अवस्था पूर्वी. दुसरी अवस्था विष्ठा. किती शवपेटीत ठेवा, जर लिमिटपेक्षा जास्त टाइम आउट होत असेल तर त्या शवातनं विष्ठेप्रमाणे दुर्गंधी यायला लागते. हा दुसरी अवस्था. आणि तिसरी काय, आणि त्या संस्कारामध्ये त्या शरीराचं भस्म होऊन जातं. संपलं. 100 किलोच्या शरीरातनं फक्त एक मडकाभर राख निघते. आणि उज्जैनचे महाकाल प्रभू सकाळची प्रातःकाळातली भस्मारती, चिता भस्माने भस्मारती होते. भगवान भोलेनाथ सुद्धा रोज भक्तांना सांगतात, तुमच्या 100 किलोच्या शरीरापासून जे भस्म निघालंय ते भस्म माझ्या भस्मारतीला सुद्धा पुरे पडलं नाही. मग तुम्ही कोणत्या गोष्टीचा गर्व करताय, कोणत्या गोष्टीचा अभिमान करताय, तुम्ही कोणत्या गोष्टीचा गर्व करताय? अरे पाण्यावरच्या बुडबुड्यापेक्षा नाजूक काही आहे का? पाण्यावरच्या बुडबुड्यापेक्षा नाजूक काहीच नाहीये. त्या पाण्यावरच्या बुडबुड्यापेक्षा नाजूक सुद्धा आज मनुष्याचं जीवन झालेलं आहे. आणि तरी मनुष्याचा अभिमान काही कमी होत नाहीये. 5-6 वर्षाच्या मुलीने तो फुगा, आपला रंगपंचमीचा फुगा, त्याच्यामध्ये रंग पाणी भरून खाली तिचे वडील उभे होते म्हणून त्यांना जो मारून फेकला, 3ऱ्या मजल्यावरनं फेकला, हवेने थोडासा तो क्रॉस झाला. आणि समजलं असेल तुम्हाला, त्यांच्या अंगावर काहीतरी 2-4 शिंतोडे गेले. तेवढ्या गोष्टीचा बदला म्हणून 26 वर्षाच्या मुलाला मारून टाकलं. हा कुठल्या गोष्टीचा गर्व आहे आणि कुठल्या गोष्टीचा अभिमान आहे? अरे मिट्टी के पुतले तुझे कितना गुमान है, माटी के पुतले तुझे कितना गुमान है, अरे औकात क्या तेरी क्या शान है, अरे माटी के पुतले तुझे कितना गुमान है, माती के पुतले तुझे कितना गुमान है. म्हणून श्रोते हो, मनुष्याने या मनुष्य देहाचा अभिमान, गर्व, अहंकार करायला नको. क्षणभंगूर असं हे मनुष्याचं जीवन आहे. यामुळे मनुष्याने त्याचा अभिमान हा बाळगायला नकोय. तत्पूर्वक श्रीमन्नारायण गरुडजींना सांगतात, गरुडा, कळलं मला, श्रीमन्नारायण गरुडजींना सांगतात, गरुडा, ज्याप्रमाणे सगळ्यात पहिले जो व्यक्ती मृत्यूला प्राप्त होतोय त्या व्यक्तीजवळ मोठ्याने शोक करण्यापेक्षा भगवंताच्या नावाचा वारंवार मोठ्याने उच्चार करायला पाहिजे. आपण हजारो वर्ष रडत बसलो तरी सुद्धा मृत्यूला प्राप्त झालेला व्यक्ती पुन्हा आपल्या निज नेत्रांना दिसणार नाही. आणि सकाळी तयार केलेलं अन्न संध्याकाळी नाश पावतं. त्या अन्नाला खाऊन, म्हणजे त्या अन्नाने आपलं शरीर भरण पोषण पावलेलं आहे. तर या मनुष्य जीवाच्या आपण दीर्घायुष्याची काय गोष्ट करावी? म्हणून रडण्यापेक्षा भगवंताच्या मंगलमय नावाचा वारंवार उच्चार करायला पाहिजे. श्रीमन्नारायण गरुडजींना सांगतात, गरुडा, जो व्यक्ती मृत्यूच्या पश्चात शोक करतोय त्याच्यापेक्षा जो भगवंताचं नामस्मरण करतोय तो खऱ्या अर्थाने त्याचा हितचिंतक आहे. तो खऱ्या अर्थाने त्या मरणासन्न व्यक्तीचा कोण आहे? हितचिंतक आहे. म्हणून भगवंताच्या नावाचा वारंवार उच्चार केला पाहिजे. मृत्यूच्या पश्चात शोक करणं हे अजिबातच बरोबर नाहीये. तर कारण श्रीमन्नारायण सांगतायत की बाबांनो, तुम्ही ज्याला मृत्यू म्हणतात ना, ती शरीराची फक्त एक अवस्था आहे. ज्याला तुम्ही मृत्यू समजताय तो खऱ्या अर्थाने मृत्यू हा नाहीये. तो होतच नाही. ना जन्म होत ना मृत्यू होत. जन्म शरीराचा होतो, आत्मा जन्मताच त्याच्यामध्ये एक्झिस्ट होऊन येतो. मृत्यूच्या पश्चात शरीर सुटून जाते आणि आत्मा पुन्हा कुठे ना कुठे एक्झिस्ट करत असतो. ही आत्मा नावाची ऊर्जा, एनर्जी, स्पिरिट हे आजपर्यंत कोणी डिस्ट्रॉय करू शकलं नाही. हे आत्मा फक्त शरीर बदलतं. या शरीरातून दुसऱ्या शरीरात, दुसऱ्या शरीरातून दुसऱ्या शरीरात. अर्थातच ज्याप्रमाणे जो जन्माला आलाय तो मृत्यूला प्राप्त होणार, जो मृत्यूला प्राप्त झालाय तो पुन्हा जन्म घेणारच आहे. त्यामुळे शोक करणं व्यर्थ आहे. श्रीमन्नारायण गरुडजींना या अध्यायामध्ये काही शेवटच्या 2 ओळी समजवता येतात. तुम्ही लक्षपूर्वक श्रवण करा, तुम्हाला लक्षात येईल. ज्याप्रमाणे एखाद्या पक्षाचं घरटं मुडून गेलं तर तो पक्षी नवीन घरटं बनवतो आणि नवीन घरट्यामध्ये प्रवेश करतो. त्याप्रमाणे मनुष्याचं शरीररूपी घरटं मुडून गेलं तरी तो आत्मारूपी पक्षी मातेच्या उदरामध्ये म्हणजे नवीन घरट्यामध्ये प्रवेश करतो आणि पुन्हा तो देह घेऊन जन्माला या भूमीवरती येतच
असतो, असा सगळा उपदेश श्रीमन नारायणांनी गरुडजींना या अध्यायामध्ये केला आहे. तत्पूर्वक गरुडजी आता विचारले, प्रभू तुम्ही आता सांगितलं ना, जन्म आहे तर मृत्यू आहे, मृत्यू आहे तर जन्म आहे, म्हणजे मृत्यू हा निश्चित आहे, हे मात्र आता कन्फर्म झालं. मग आता श्रीमन नारायण गरुडजी विचारले, प्रभू आम्हाला हे सांगा की मनुष्याने मनुष्य जीवनाचं सार्थक कसं करून घ्यायला पाहिजे. कारण लहानपणात खेळण्याचा तो तरुणपणा सगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये जातो. लहानपणात देवाचं काही करणं होत नाही, तरुणपणात देवाचं काही करणं होत नाही. मग नेमकं या मनुष्य जन्माचं मनुष्याने सार्थक करायचं तर कधी करायचं, कसं करायचं. तेव्हा श्रीमन नारायण गरुडजींना सांगतायत, गरुडा मी जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हा 4 नियम लावून दिले, 4 आश्रम मी लावून दिले. त्यातला पहिला लावून दिला तो म्हणजे ब्रह्मचारी आश्रम. जन्मापासून 25 वर्षापर्यंत कठोर आणि उत्तम अशा ब्रह्मचर्याचं पालन कर, म्हणजे तू सक्षम संतान जन्माला आणू शकशील, तुझ्या गोत्राची तू वृद्धी करू शकशील. मग 0 ते 25 ब्रह्मचर्याचं पालन केलं. 25 ते 50 तू संसार केला. 25 ते 50 तेवढ्या 25 वर्षामध्ये मुलं बऱ्यापैकी मोठे झाले. पुढे मुलांचं सगळी लग्न कार्याची लाईन लागली. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की पहिले 25 वर्ष ब्रह्मचर्य, दुसरे 25 वर्ष गृहस्थाश्रम. मग किती वय होईल? 25-25 50. जसं 50 झालं तसं आपण संसारातनं त्या गृहस्थाश्रमातनं पुढच्या आश्रमामध्ये प्रवेश करायला पाहिजे. हो अरे आपण गिनती हे मोजतो ना, संख्या 1 2 3 4, 49 किती येतं? 49 नंतर 50 आणि 50 नंतर 51. म्हणजे ती संख्या सुद्धा सांगते की बाबा आता 50 उलटलं, आता 51 लागलं, आता तू प्रपंचात राहू नको, आता तू वनामध्ये जा, म्हणजे तू वानप्रस्थ आश्रमाचा स्वीकार कर. श्रीमन नारायण गरुडजींना सांगत, गरुडा मला माहिती आहे प्रापंचिक लोकांकडनं 50व्या वर्षी संसार सुटणार नाही, म्हणून अजून 2 चान्स दिले. 57ला तरी संसारातनं विरक्त हो नाही, मग 58. अरे गव्हर्नमेंट जॉब असला तरी माणूस 57व्या 58व्या वर्षी काय करतं? रिटायरमेंट घेऊन घेतो की नाही भाऊ, भरपूर झाली सर्व्हिस भरपूर झाली, पैसा आता नाही करायचं मला. पण या प्रपंचातनं या संसारातनं मनुष्य रिटायरमेंट घेतो का? नाही घेत. एवढा संसार आपल्याला प्रिय वाटतो. आणि काय संसार हो, सकाळी उठलं की ते चहा करा, हे करा, ते करा, आंघोळीचं पाणी तापवा, थोडा वेळ झाला का नाश्त्याचं करा, मग नाश्त्याचे भांडे धुवा, मग जेवणाचं बघा, जेवण झाले की जेवणाचे भांडे धुवा, थोडं पार विश्रांती घेते तोपर्यंत चहा ठेवा, परत संध्याकाळचं सूत्र चालू झालं, उठले सकाळी का परत सकाळ लागली. हा मग मला सांगा, एवढा प्रपंच 25 वर्ष केला, 30 वर्ष केला, 57-58व्या वर्षी केला, पण त्या प्रपंचातनं तरी सुद्धा आपण मनुष्य विरक्त होत नाही. ते या प्रपंचाची आसक्ती नाही. जोपर्यंत तुम्ही प्रपंच करायचा आहे तोपर्यंत करायचा आहे, पण ज्या वेळेला त्यातनं विरक्त होण्याची वेळ येईल त्यावेळेला आपल्याला विरक्त सुद्धा होता आलं पाहिजे. हो एक गोष्ट सांगतो तुम्हाला, जी श्रीमन नारायणांनी गरुडजींना सांगितली, फार काही मनाला लावून घेऊ नका, सांगावं लागणार आहे म्हणून सांगतो, नाही तर मी सहसा नाही सांगत, पण आता सांगावं लागतं म्हणून सांगतो. प्रपंचामध्ये वय वाढत गेलं की किंमत कमी होत जाते. प्रपंचामध्ये वय वाढत गेली की किंमत कमी होत जाते. परमार्थामध्ये वय वाढत गेले की किंमत वाढत जाते. श्रोते हो, म्हणून परमार्थाचा अवलंब करा. हो एकदा आपण खूप म्हातारे झालो ना, तर आपण जी बडबड करू ना, त्याला या बाकी तरुण मंडळींच्या दृष्टीने शून्य किंमत आहे. ते फक्त इतकंच म्हणतील, आजी काय केव्हा बडबड करते, गप्प बस ना, त्याच्या पुढे ते काही म्हणणार नाही. म्हणून काय करायचं, सगळ्यात पहिले एक करायचं, जशी वृद्धावस्था जवळ यायला लागली ना तसं हळूहळू करून कमी बोलायचं, मौन व्रताचं पालन करायचं. आणि मौन व्रताचं पालन करून काय करायचं, बसल्या बसल्या भगवंताची भक्ती, भगवंताचं नामस्मरण करायचं. बघा, खऱ्या अर्थाने वानप्रस्थ आश्रमात जायचं म्हणजे खऱ्या अर्थाने वनात जायचंय, अरण्यात जायचंय. आज ते आपल्याला शक्य नाहीये. स्वतःच्या शरीराचे हाल करून घ्यायचे नाही, घरी बसायचं, आपलं मस्त एसीत बसायचं, पंखा लावून घ्यायचा, घरातले कामही करायचे जे आपल्याला करता येईल तेवढे. परंतु त्या परिवारामध्ये, त्या संसारामध्ये आपण लक्ष घालण्यापेक्षा ते लक्ष आपण कुठे घालायचं, भगवंताच्या नामात. म्हणजे कमीत कमी आपल्या वृद्धावस्थेचं तरी सार्थक होऊन जाईल. स्वतः श्रीमन नारायण गरुडजींना सांगत, गरुडा जे वृद्धावस्थेचं सार्थक करून घेतात ना, मृत्यूच्या समयात त्यांचा क्षण मंगलमय होतो. यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा क्षण गोड व्हावा, शेवटचा क्षण गोड व्हावा असं वाटत असेल तर वृद्धावस्थेमध्ये मनुष्याने भगवंताची भक्ती करून घ्यायला पाहिजे. कारण एकदा 75-80 वय जर होऊन गेलं, म्हणजे 75-80 उलटून गेलं
तर मग मात्र राम सुद्धा म्हणता येणार नाही. मग भगवंताची भक्ती कशी करायची बरं? तर हे मन ना छोट्या बाळाप्रमाणे एका खेळण्याशी जास्त वेळ खेळणार नाही. तसं या मन रूपी बाळाला सुद्धा खेळणं म्हणजे साधन बदलवून द्यावं लागतं. याला पहिलं साधन काय द्यायचं? जप कर. मग माळ घेऊन जप करायचं म्हटलं ते आपल्याने शक्य होणार नाही. मग माळ न घेता बसल्या बसल्या किती लक्ष जप झाला त्यापेक्षा तो किती लक्ष देऊन झाला हे जास्त महत्वाचं. या सिद्धांताच्या अनुषंगाने बिना माळ घेता तास दीड तास कसा जप करायचा बरं? श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. अशा प्रकारे नामस्मरण करत राहायचं श्रोते हो. मग भरपूर वेळ नामस्मरण केलं, मग आता कंटाळा येईल, आता मन लागणार नाही, मग जाऊ त्याला थोडंसं मोकळीक देऊन द्यायची. खेळ तुझं खेळ, आता तुला काही त्रास नाही देत, आम्ही मनाला मोकळीक देऊन द्यायची. मग TV पाहायचा, गप्पा गोष्टी करायच्या, जेवण करायचं, झोप काढायची आणि परत उठल्यानंतर पुन्हा चेहऱ्यावरती पाणी मारून फ्रेश होऊन पुन्हा त्याला सांगायचं एवढा वेळ तुझ्या मनासारखं मी वागली ना, आता मी सांगते तसं तू वागतं एका जागेवरती बस आणि तासभर आता देवाचं काय कर? नामस्मरण कर. कारण जप झालेला आहे, त्याला जप करायला लागणार नाही, मन जप करायला लागणार नाही, त्याला साधन बदलवून द्यावं लागेल. मग काय कर बाबा? आता नामसंकीर्तन कर. मग कसं नामसंकीर्तन करतात तुम्हाला माहिती का? कसं नामसंकीर्तन करतात? चला माझ्यासोबत सगळ्यांनी नामसंकीर्तन करा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. मग भरपूर वेळ नामसंकीर्तन केलं आपण, पण नंतर काय होईल? बस 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 कंटाळा यायला लागून जाईल, बरोबर? मग पुन्हा थोड्या वेळानंतर पुन्हा बसायचं, पुन्हा याला खेळणं बदलवून द्यायचं, मनाला साधन बदलवून द्यायचं. आता काय साधन बदलवून द्याल? जप पण झालं, नामस्मरण पण झालं. आता देवाचे बसल्या बसल्या छान छान भजनं म्हणतात. त्याच्याने भजन जास्त मोठं पाठ करायचं नाही, डोक्याचं दही करायचं नाही, 2 ओळीचं भजन पाठ करायचं, तेच म्हणत राहायचं. कंटाळा वाटला 2 ओळीचं भजन, फक्त भजन काय करायचं? बदलवून घ्यायचं. म्हणजे काय की आपण वृद्ध अवस्थेत का होईना आपण भगवंताशी जोडले जाऊ. मग भजन कसं करायचं? बसल्या बसल्या मेरा श्री वैष्णव परिवार हरि आ जाओ एक बार. म्हणा, मेरा श्री वैष्णव परिवार हरि आ जाओ एक बार. हरि आ जाओ, हरि आ जाओ, हरि आ जाओ, हरि आ जाओ. मेरा श्री वैष्णव परिवार हरि आ जाओ एक बार. अशा प्रकारे श्रोते हो भगवंताची भजनं म्हणत राहायची. मग एक भजन म्हणून जर कंटाळा वाटायला लागला तर हळूहळू करून काय करायचं? भजन बदलवून घ्यायचं. मग कसं भजन म्हणायचं? रघुपती राघव राजा राम पावन, रघुपती राघव राजा राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शालिग्राम. रघुपती राघव राजा राम भद्रगिरीश्वर सीताराम भगत जना प्रिय सीताराम. रघुपती राघव राजा पतित पावन सीताराम. जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. अशा प्रकारे श्रोते हो मनुष्याने आपलं वृद्ध अवस्था सार्थक करून घ्यायला पाहिजे. पण आपली समस्या एकच आहे, ज्या गोष्टीला काही नियम नसतात, काही अटी नसतात आणि ज्या गोष्टीची कॉस्ट म्हणजे किंमत नसते ती गोष्ट आपल्यासाठी निरार्थक ठरत असते. हेच प्रभूंच्या नामाबद्दल होत आहे. प्रभूंच्या नामाची एक तर कॉस्ट नाहीये, किंमत पैसा मोजावा लागत नाही, दुसरं त्याच्या कोणत्या अटी पण नाहीये. हो केव्हाही उठता बसता कार्य करता वदनी राम नाम घेता. खर्च लागतो काय? खर्च लागतो काय? खर्च लागतो काय? किती मंत्र हा सोपा. कोणत्या प्रकारची अट नाहीये ना, उठता बसता कार्य करता कुठल्या प्रकारची अट नाहीये. तर श्रोते हो
अशा प्रकारे मनुष्याने वृत्त सार्थक करून घ्यायला पाहिजे. अन्यथा प्रायश्चित्त करायला पाहिजे. कारण प्रायश्चित्त करणारा व्यक्ती सुद्धा पाप करून मुक्त होतो. पण प्रायश्चित्त करणं हे अत्यंत कठीण आहे. प्रायश्चित्त सोपं नाही. ते आपल्यासारख्याकडनं होणं सुद्धा शक्य नाही. म्हणून मनुष्याने काय करायचंय, भगवंताची भक्ती करायची. जे भक्ती पण करत नाही आणि जे प्रायश्चित्त पण करत नाही ते मात्र जे प्रायश्चित्त न आचरता मग तिथे नरक भोगीतील दारुण. म्हणून जर मृत्यूचा क्षण उत्तम व्हावा असं वाटत असेल आणि नरकगती दुर्गती प्राप्त होणे असं वाटत असेल तर भगवंताच्या मंगलमय नामाचा वारंवार उच्चार करायला पाहिजे. आणि प्रभूंच्या नामाचं एवढं महात्म्य आहे की प्रभूंच्या नामाचा केलेला वारंवार उच्चार पूर्व दुष्कृताचा नाश करतो आणि पुढच्या सुकृतांना तो पुष्ट करतो. जो भगवंताच्या नामाचा वारंवार उच्चार करतो ना श्रोते हो, त्याचं भाग्य जागृत होतं. त्याचं भाग्य काय होतं, जागृत होतं. जिसने तेरा नाम लिया उसके जगे भाग्य, सोते हुए जीवन से अब तो प्राणी जाग. कम है जिंदगी कर लो बंदगी, प्रभु कहा तो मौत भी न मारती. मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारू मैं गिरधर तेरी आरती. अशा प्रकारे श्रोते हो, मनुष्याने भक्ती किंवा प्रायश्चित्त काहीतरी उपाय करून आपल्या मनुष्य जन्माचा सार्थक करायला पाहिजे. याच्यानंतर श्रीमन नारायण सांगताय, तुमच्याकडनं कोणते व्रत वैकल्य उपवास होतील नाही होतील, पण महिन्यामध्ये 2 वेळेस एकादशी येते. ती पाप हरण करणारी पापमोचनी एकादशी. मनुष्याने प्रत्येक एकादशीला उपवास करायला पाहिजे. कारण एकादशीचं खूप सारं महात्म्य श्रोते हो. भगवान विष्णू योग निद्रेमध्ये असताना कैठव नावाच्या दैत्याने अचानक योग निद्रेमध्ये असलेल्या भगवान महाविष्णूंवरती शस्त्राने प्रहार केला आणि भगवान महाविष्णूंचं रक्षण करण्यासाठी हजारो दासींमधली एक दासी पुढे आली. तिने तो वार स्वतःच्या अंगावरती घेतला आहे आणि त्या खणखणाटाने भगवान विष्णू योग निद्रेनं जागे झाले आणि आपल्या सुदर्शन चक्राने कैठव नावाच्या दैत्याचा वध त्या ठिकाणी केलाय. आणि त्या दासीला विचारले, तू कोण? तेव्हा ती बोलली, प्रभू तुमच्या प्राणांचं रक्षण करणारी तुमच्या हजारो दासींमधली मी एक दासी. आणि प्रभूंच्या अंतःकरणात एक आवाज निघाला, आजपासून तू एक दासी नाही, आजपासून तू एकादशी. भक्तीचं बीज तुझ्यामध्ये राहील, भक्तीचा उगम तुझ्यामध्ये राहील. जो तुला व्रत रूपेने हृदयामध्ये अंतःकरणामध्ये धारण करेल, माझी भक्ती त्याला प्राप्त होईल. तोच माझा भक्त बनू शकेल, माझी भक्ती त्याला प्राप्त होईल, त्याच्या मनामध्ये भक्तीचा उगम होईल. म्हणून श्रोते हो, या भगवंताच्या प्राणांचं रक्षण करणारी ती एकादशी जी आहे ती सगळ्या व्रतांमध्ये पावन आणि सगळ्या व्रतांमध्ये ती खूप परम फल देणारी श्रेष्ठ आहे. म्हणून मनुष्यांनी एकादशी जीवनपर्यंत करायला पाहिजे. एकादशी व्रत अतिशय पावन, एकादशी व्रत अतिशय पावन. नित्य ते फुलवात भक्तीचा उगमतीच्या हृदयात, भक्तीचा उगमतीच्या हृदयात. श्रोते व पावन असं एकादशीचं महात्म्य कथन केल्यानंतर मात्र श्रीमन नारायण गरुडजींना सांगतात, गरुडा, माता पितांच्या मृत्यूच्या समयामध्ये मनुष्याने शक्य असेल तेवढे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे दान द्यायला पाहिजे. आपण म्हणतो ना, महाराज दानतून लेवाली जा. हे श्रीमन नारायण गरुडजींना सांगतात, गरुडा, अंतिम समयामध्ये पुत्राने थोडं तरी दान द्यायला पाहिजे. जेवढं शक्य तेवढं तरी दान द्यायला पाहिजे. गरुडा, सामर्थ्यता असून सुद्धा जो पुत्र माता पितांसाठी थोडंसं पण दान करत नाही तो पुत्र ब्रह्महत्यारा ठरतो. आणि जो पुत्र माता पितांसाठी थोडं का होईना दान करतो तो स्वर्गातल्या देवतांना सुद्धा वंदनीय आणि पूजनीय ठरतो. म्हणून अंतिम समयात माता पितांसाठी थोडं का होईना जे शक्य आहे तेवढं मनुष्याने दान करायला पाहिजे. याच्यानंतर श्रीमन नारायण सांगतात, गरुडा, या भूलोकामध्ये खऱ्या अर्थाने कोणी कोणाचा पती नाहीये, कोणी कोणाची पत्नी नाहीये, कोणी कोणाचे मुलं सुद्धा नाहीये. ते कर्मानुबंधी मनुष्य लोके. हे सगळं गणित काय? कर्मसंबंधांच्या ते बंधनाचं हे सगळं गणित आहे. कोणीतरी माझ्या कर्मसंबंधांमध्ये बांधलं गेलं आणि मुलगी रूपाने जन्माला आलं, म्हणून पुढे आमच्या दोघांचे कर्मसंबंध एक आली आणि सुखदुःख भोगण्यासाठी आम्ही पती आणि पत्नीच्या बंधनामध्ये काय झालो? बंधने पावलो. पुढे आमच्यापासून एक जीव जन्माला आला, तो सुद्धा पूर्वीच्या काहीतरी बंधनांचाच परिणाम म्हणून तो जन्माला आला. अर्थात तो जन्माला फक्त 2 गोष्टींसाठी आला आहे. एक तर तो सुख देण्यासाठी जन्माला आला आहे
नाही तर दुःख देण्यासाठी जन्माला आलेला आहे. काहीतरी देण्या घेण्याचा व्यवहार बाकी, एक तर सुख तरी बाकी आहे, एक तर दुःख तरी बाकी आहे, म्हणून तो जन्माला आलेला आहे. अर्थातच श्रीमन नारायण सांगतात जन्माच्या आधी या जीवाचं कोणी नाहीये आणि मृत्यूच्या नंतर सुद्धा या जीवाचं कोणीही नाही. हे प्रपंचातले जीव म्हणजे हे सगळे नातलग आप्तइष्ट बंधू बांधव हे कसे आहेत माहिती तुम्हाला? जसं उन्हाच्या दिवसांमध्ये पाणवठ्यावरती पशु पक्षी पाणी पिण्यासाठी येऊन जमतात आणि त्यांचं पाणी पिऊन झाल्यावरती आपल्या आपल्या मार्गाने निघून जातात, तसे हे प्रपंचातले सगळे आप्तेष्ट बंधू बांधव आहेत. ज्याच्या कर्माचा कर्मसंबंध संपला तो आपल्याला सोडून त्याच्या मार्गाला तो निघून जातो आणि त्यासाठी काय मृत्यूला प्राप्त झालं पाहिजे असं सुद्धा अजिबात नाही. तुमचा माझा कर्मसंबंध 5 दिवसांचा, 5 दिवसांची कथा संपल्यानंतर समजा हो न हो तुमच्या घरावरनं मी जाईल, पण माझं तुमच्याकडे येणं होईल का? बहुतेक नाही येणं होणार. मग आपला कर्मसंबंध जेवढा होता तेवढे आपण एकमेकांशी जोडले गेलो. आणि विचार करा ना, तुम्ही सांगितलं कोणाला, त्याने सांगितलं मला, मी बरोबर तुमच्याकडे आलो, तर हे सगळं काय असतं? कर्माचं नेटवर्क आपोआप काम करत असतं. म्हणून श्रीमन नारायण सांगतात गरुडा हे सगळे कर्मानुबंधिनी मनुष्य लोके आहेत. या जीवाचा जन्माच्या आधी कोणी नाही, मृत्यूच्या पश्चात सुद्धा कोणीही नाहीये. अरे जगी आपतना कुणी आपतना कुणी सखाना, कुणी आपतना कुणी सखाना, जगती जीवांता क्षणभंगुरही संस्कृती आहे. खेळ ईश्वराचा भाग्य चालते कर्मपदांनी, भाग्य चालते कर्मपदांनी, जाण खऱ्या वेदार्था कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्थाला. आणि श्रोते हो, या ठिकाणी गरुड महापुराण कथेचा 9वा अध्याय आपला पूर्ण झाला. आता जीवाला असेल बरं झालं महाराज, होय ना अध्याय पूर्ण. जय जय श्री गरुड पुराणे प्रेतकल्पे गरुड नारायण संवादे प्रायश्चित्तमिति कथनोपाख्यान नाम 9मो अध्यायः. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव.